ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान्ददन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवर्ममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर सकल क्षेत्र देवता आणि उपस्थित संत सज्जन हो, मोरयाच्या कृपेने तिसऱ्या दिवशीची सेवा आपण सादर करतोय. पहिल्या दिवशी आपण मुद्गलाची एकंदरीत रचना कशी निर्माण झाली याच्यावर बोललो. दुसऱ्या दिवशी काल आपण तत्वज्ञानाचा त्यातला जो भाव आहे तो प्रामुख्याने समजून घेतला. कारण कुठलंही पुराण जसं काल सांगितलं तसं जरी कथा सांगत असलं तरी कथा हे काही त्यांचं सांगण्याचा विषय नाही. त्यांना सांगायचं तत्वज्ञानच आहे. पण शुद्ध तत्वज्ञान हे सामान्य माणसाला सामान्यतः पचू शकत नाही. जसं व्यवहारातलं उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. सगळ्यात अप्रतिम खाद्य कोणतं, अन्न कोणतं, तर शास्त्राने उत्तर दिलं सर्वोपरी श्रेष्ठ अन्न आहे तूप. म्हणून देवता फक्त तूप पितात. म्हणून आहुती बाकी काही नसली तर चालते, नुसत्या तुपावरही यज्ञ होऊ शकतो. उरलेल्या विविध आहुत्या वेगवेगळ्या हिशोबात सांगितल्या. पण काहीच नसलं आहुतीला तर नुसतं आज्य, आणि बाकी काही वापरलं तरी ते सगळं आज्ययुक्तच वापरायचंय. म्हणजे तुम्ही जी कुठली आहुती घ्याल त्याच्यामध्ये सुरुवातीला गुरुजी 5 चमचे का होईना तूप टाकायला सांगतात. त्याच्याशिवाय अर्पण करायचं नाही. कारण देवता बिना तुपाचं काहीही भक्षण करत नाही. आणि मग बिना तुपाचं भक्षण करत नाही त्यातला एक पुढचा वेगळा अर्थ समजून घ्या, की ते त्याच गोष्टी भक्षण करतात ज्या तुपासह खाता येतात. म्हणून काय खायचं तर त्याचं उत्तर आपल्यासाठी सांगितलं. ज्या ज्या गोष्टी तुपासह खाता येतील तेवढ्याच गोष्टी खाव्यात. म्हणून भात खायला परवानगी आहे कारण तो तुपासोबत खाता येतो. म्हणून पोळी खायला परवानगी आहे, ती तुपासोबत खाता येते. पक्वान्न तुपासोबत खाता येतात. आता मला सांगा पिझ्झा आणि बर्गर तुपासोबत कसं खाल? आणि जर ते पदार्थ तुपासोबत खाता येत नसतील तर याचा सरळ अर्थ आहे ते मानवी आहार नाहीत. आता बाकीचे खाणेवाल्यांनी काय करायचं तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल व्यासपीठावरून कशाला बोलायचं. पण शास्त्राने सांगितलंय घृत हाच आहार. पण पंचायत अशी आहे की घृत हाच जरी आहार असला तरी म्हणून मी तुम्हाला उद्या वाटीभर तूप आणून दिलं आणि प्या म्हणून सांगितलं तर चालेल का? त्याचं उत्तर आहे नाही. आहार घृतच आहे, घ्यायचं घृतच आहे. शरीराला सगळे द्रव्य त्यांनीच मिळणार आहेत. आणि का ते सर्वश्रेष्ठ आहार आहे त्याचं कारण हे लक्षात घ्या. अन्न ब्रह्म म्हटलं. जे वेगवेगळ्या ब्रह्माचा विचार आपण पाहतोय त्यामध्ये अन्न ब्रह्मापासून सुरुवात होते. अन्न हे सुद्धा ब्रह्म आहे. तुम्हाला अन्नाला ब्रह्म का म्हटलं त्याचं उत्तर ब्रह्माची व्याख्या देताना सांगितली की ज्याच्या भरोशावर आपण जन्माला येतो, ज्याच्या भरोशावर आपण जगतो आणि ज्याच्या भरोशावर ज्याच्यातच आपण विलीन होतो त्याला ब्रह्म असं म्हणतात. उपनिषदांनी सुरुवातीला ब्रह्माचं हे सूत्र सांगितलं. शिष्य त्याच्यावर चिंतन करतोय. अगदी सुरुवातीच्या चिंतनाचा शिष्य आहे. तो शिष्य विचार करतो मी जन्माला कशाने आलो? त्याचं उत्तर आहे मी अन्नाच्या भरोशावर जन्माला आलो. कारण माता पित्यांनी जे अन्न सेवन केलं त्या सेवनातून त्यांचे सप्तधातू तयार झाले. त्या सप्तधातूतला पित्याचा शुक्र आईचं शोणित एकत्र आलं आणि त्यातून माझा जन्म झाला. म्हणजे मी जन्माला अन्नामुळे आलो. वाढलो कशाच्या भरोशावर? त्याचं उत्तर आहे अन्नाच्या भरोशावर. शेवटी मिसळणार कशात आहे? त्याचं उत्तर आहे अन्नातच मिसळणार आहे.
कारण शरीराची रक्षा होणार, ती जमिनीत मिसळणार, त्यातून पुन्हा अन्न तयार होणार, म्हणजे मी अन्नात मिसळणार. म्हणजे मी अन्नापासून जन्माला आलो, अन्नातच राहतोय, अन्नामुळे वाढतोय, अन्नामध्ये मिसळणार, म्हणून अन्नाला ब्रह्म असं म्हटलं. ही अत्यंत प्राथमिक अवस्था आहे, पण अन्नालाही या अर्थाने ब्रह्म म्हणतात. आपणही जेवायला बसताना अन्न हे पूर्ण ब्रह्म असं त्याचा उल्लेख करतो. इथपर्यंत अर्थ बरोबर आहे. पण दुसरा अर्थ हा झाला एक बाजू. दृष्टांत केव्हाही समजून घेत असताना हे लक्षात ठेवायचं की दृष्टांत हे एकदेशी असतात. एका मर्यादेपुरतं त्यांना वापरायचं असतं, पुढे ताणले तर ते तुटतात. म्हणून दृष्टांत हे नेहमी रबरासारखे आहेत, समजून घेण्यापुरते ते वापरायचे. अन्नाला ब्रह्म म्हटलं, पण ब्रह्मातला दुसरा विषय आहे, ब्रह्म हे निर्विकार असलं पाहिजे, नव्हे ते असतं. निर्विकारता हे ब्रह्माचं स्वरूप आहे. अन्नाला ते लागू पडत नाही, कारण अन्न विकार पावतं. ते आज ठेवलं उद्या खराब होणार, परवा आणखीन खराब होणार, 4 दिवसानंतर त्याचा दुर्गंध इतका येईल की आपण ते सहनही करू शकत नाही. म्हणून अन्न खराब होणार आहे. कुठलंही अन्न बाकीचं खराब होतं, पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, दूध खराब होईल 2-4 दिवसांनी, पण त्याचं जर दही केलं तर ते 5-6 दिवस चालू शकतं. त्याचं जर लोणी केलं तर ते 15 दिवसही टिकू शकतं. पण त्याचं जर तुपात रूपांतर केलं तर ते शेकडो वर्ष चालू शकतं. नव्हे, उलट ते जितकं जितकं जुनं होत जाईल तितकं तितकं अधिक औषधी गुणयुक्त असतं. म्हणून जुनं तूप हे औषधी गुणांनी युक्त आहे. म्हणून पूर्वीच्या काळात लढाईच्या तिथे ते वर्णन आपल्याला पाहायला मिळतील की घाव झाले की त्याच्यावर जुनं तूप लावायचे, आणि मग 300-300 वर्ष जुनं तूप किल्ल्यांवर साठवून ठेवलेलं असायचं. त्या काळातले ते हे अँटीबायोटिक होते, त्या काळातले ते पेन किलर होते. आता सोयी वेगवेगळ्या झाल्या, वेगळा विषय संपला. पण तूप वर्षानुवर्ष खराब होत नाही. म्हणून अन्नातलं त्यातल्या त्यात कायम टिकणारी गोष्ट कोणती? अन्नामध्ये अधिकाधिक काळ टिकणारी गोष्ट कोणती? तूप. म्हणून ग्रहण काय करायचं, भक्षण काय करायचं? तूप. पण मगाशी सांगितलं तसं की नुसतं तूप जर पिलं तर ते मात्र तब्येतीला हानिकारक असणार आहे. नेमकी हीच अवस्था तत्वज्ञानाची असते. सांगायचं तत्वज्ञानच आहे, पण शुद्ध तत्वज्ञान जर सांगत बसलो तर श्रोते झोपणार, कारण ते शक्य नाहीये. ते पचणे इतकी आपली ताकद नाहीये. जसं तूप आपल्याला शुद्ध स्वरूपात पचत नाही, तसं तत्वज्ञान ही आपल्याला शुद्ध स्वरूपात पचत नाही. आणि म्हणून मग तुपाला जसं खाण्याकरता भाताची किंवा पोळीचे पुट चढवावे लागतात, तसे तत्वज्ञानाला कथेचे पुट चढवावे लागतात. मग त्यातून कथा निर्माण झाल्या. म्हणून काल आपण तूप पाहिलं. आता त्या तुपाच्या सोबत लावायचे जे काही पदार्थ असतील, आज चतुर्थी असल्यामुळे पोळी न म्हणता आपण पराठा म्हणू, त्याचा नाही का, शिंगाड्याच्या पिठाचे केले, राजगिरीचे केले म्हणू फार तर. पण हे जे सगळे पदार्थ त्याच्यासोबत करायचे आहेत, त्याचा विचार कथेच्या माध्यमातून आला. आणि मग काल जसं भगवान मुद्गलाचार्यांचा विषय निघाला आणि ते महर्षी अंगिरांकडे, त्यांच्या पिताश्रींकडे जाऊन पोहोचले. अंगिरांनी त्यांना सगळं गणेश तत्वज्ञान सांगितलं. ते सांगत असताना अष्टविनायक सांगितले. अष्टविनायक ही कल्पना मूलतः मुद्गल पुराणाची. त्यांनी पहिल्यांदा ही कल्पना आणली. आपण अष्टविनायकातलं सर्वाध्य क्षेत्रावर बसलोय, कारण सध्या सगळ्यांना अष्टविनायक ही कल्पना अत्यंत आवडीची आणि त्याच्या यात्रा करणं हा अत्यंत आनंदाचा विषय असंख्यान करता असतो, केल्याही पाहिजे. पण हे जे सध्या अष्टविनायक म्हणून आपण फिरतो, याला मुद्गल पुराणाने अष्टविनायक म्हटलेलं नाही. मग तुम्ही म्हणाल को हे का आले, ते का आले याचंही वर्णन करू. पण मुद्गल पुराणाने सांगितलेले अष्टविनायक भारताच्या 8 दिशेला 8 आहेत. त्या 8 जागी आपल्याला जायचं, त्यांना अष्टविनायक यात्रा असं म्हणत होते. आता तेवढी शक्य नव्हती, कारण सुविधा नव्हत्या. आजही सहजासहजी शक्य नाही सामान्य माणसाला इतकं फिरणं. म्हणून मग त्यातल्या त्यात मोरगावला मध्य केंद्र ठेवून मोरगावच्या आजूबाजूचे 8 ठिकाणं असं करून अष्टविनायक यात्रा निर्माण करण्यात आली. की निदान ते नाही तर हे तरी फिर, एवढे तरी का होईना मोरयाचं चिंतन कर. पण यात्रेचं सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ते विनायक 8 आहेत. 8 विनायकांचं वर्णन आहे. वास्तविक सामान्यतः संख्याशास्त्रामध्ये आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, 8 हा आकडा चांगला म्हणून कोणी मानत नाही. उलट 8 म्हणजे नाट असं म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. 8ला आपण वाईट म्हणतो, पण मोरयाचा मात्र अंक 8च आहे. किती अजब आहे. का अष्टविनायक म्हटले असतील? त्याचं उत्तर आहे, अष्टविनायक यात्रा जेव्हा भारताच्या 8 दिशेचे 8 विचार केले, तेव्हा ते मोरगावला मध्यस्थानी ठेवून केले.
याचा अर्थ मोरगाव कितवं? 9वं. हिशोब म्हणजे जर समजून घ्या, मोरग्याचं स्थान हे 9वं स्थान आहे. बाकी 8 जागी 8 मधला मोरया. आता हे जे अष्टविनायक केले याच्यात मोरगावला धरून केलं म्हणून पुढचा नियम आला, सगळे करा आणि पुन्हा मोरगावला या. म्हणजे पुन्हा मोरगावला आले की तुम्ही 9व्या स्थानावर पोहोचले. आणि हे 9व्या स्थानावर पोहोचणे मुद्गलत्वाचं रहस्य आहे. म्हणून ते 9चा विचार आला, अष्टविनायकचा विचार आला. हे अष्टविनायक 8 आवरणात आहेत. मध्यभागी 9वा मोरया बसलेला आहे, भगवान मयुरेश्वर बसलेले आहेत. काय फरक आहे या अंकांमध्ये? हे अंक व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. 8 हा अंक इतर वेळा जगदंबेचा अंक आहे. म्हणून जगदंबेच्या प्रत्येक गोष्टीत 8चा विषय असतो. म्हणून तिच्या बांगड्या 8, तिची तिथी अष्टमी, जगदंबेची तिथीचा विषय अष्टमी, आणि तिच्या सगळ्या गोष्टी 8च्या संबंधात असतात. भगवंताचा अंक, परब्रह्माचा अंक 9 सांगितला का? त्या अंकाची गंमत समजून घ्या. अंकशास्त्रानुसार 8चा पाढा म्हणायला सुरुवात करा. प्रत्येक एकेका पुढच्या टप्प्यावर तुम्ही 1नी कमी होत जाता. 8 1 8, 8 2 16, 6 1 7, 1 कमी झाला. 8 3 24, 4 2 6, 2 कमी झाले. 8 4 32, 3 2 5, पुन्हा कमी झाले. प्रत्येक टप्प्यावर तुम्ही एक एक अंक कमी होत जाता का? कारण जगदंबेचं म्हणजे मायेचं क्षेत्रच असं आहे की ते रासशीलच आहे. ते कमीच होत जाणार आहे, ते घसरतच जाणार आहे, त्यात न्यूनताच येणार आहे. म्हणून तिचा संबंध 8शी वापरला, पण मोरया 9वा आहे. आणि 9ची गंमत पहा. 9चा अंक तुम्ही किती वेळा तो पाढा वापरा, 9 मध्ये बदलच नाही. 9 1 9, 9 2 18, 8 1 9, 9 3 27, 7 2 9, 9 4 36, 3 6 9. ह्या पाढा आयुष्यभर म्हणत राहा. बेरीज कशी केली तरी 9. 9चा गुणाकार 9, 9चा भागाकार 9. सगळीकडून 9च अंक येत राहणार का? कारण काहीही मिळवलं तरी ते कमी होत नाही, काही मिळवलं तरी ते जास्त होत नाही, काही काढून घेतलं तर ते कमी होत नाही. याला पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते असं म्हणतात. ते माझ्या मोरयाचं स्वरूप आहे. त्याच्यामुळे मोरया 9व्या स्थानावर आहे. अष्टविनायक करायचे आणि मग माझ्या मोरेश्वराला येऊन पोहोचायचं, हा पुढचा हिशोब सांगितला. म्हणून 8 खंडात 8 विनायक सांगितले आणि 9व्या खंडात योग गीता वापरली. या सगळ्या 8चा एकत्रित विषय करा म्हणजे 9वा स्कंद तुम्हाला मिळेल. मग 9व्या खंडात तत्वज्ञानाचं टोक आपल्याला पाहायला मिळतं. पण ते 9व्या खंडातलं नुसतं तत्वज्ञान सहजासहजी जमत नाही, म्हणून आधीचे 8 खंड सांगितले. या 8 खंडामध्ये वैशिष्ट्य सांगताना जेव्हा महर्षी अंगिरा मुद्गलांना एक एक गोष्ट सांगतायत, तेव्हा त्यांनी ते 8 विनायक सांगितले आणि ते 8 विनायक कोणकोणत्या दैत्यांचे विनाशक आहेत त्याच्याही बद्दल वर्णन केलं. पहिले वक्रतुंड विनायक सांगितले, ते मत्सरासुराचा विनाश करतात सांगितले, ते सिंहावर बसलेले आहेत सांगितलं, ते चतुर्भुज दशभुज दोन्ही स्वरूप वर्णन केले. कारण विनायक अवतारामध्ये दशभुज सांगितले, पण वक्रतुंड अवतारात इथले सगळे आपल्याला माहिती आहेत, सगळ्या मूर्ती चतुर्भुज स्वरूपातल्या आहेत. भगवान 4 हातांनी युक्त असतात. हात हे प्रतीक आहे. सगळ्याच देवता तुमच्या माझ्याकडच्या या अधिक हातांच्या आहेत. एक भगवान रामचंद्र सोडले किंवा हनुमंतासारखे वगैरे देवता सोडल्या तर बाकी सगळ्या देवता अधिक हातांच्या आहेत. रामचंद्र कारण ते स्वतःला मनुष्य म्हणतायत म्हणून ते 2 हातांचे आहेत, पण बाकी सगळे देव 4 हातांचे, 6 हातांचे, 8 हातांचे. प्रामुख्याने जगदंबेच्या हिशोबात पहा तुम्ही, 2 हाताची देवीच नाही, सगळ्या देवी 4 हाताच्या, 6 हाताच्या, 8 हाताच्या. का इतके जास्ती हात कशा करता पाहिजेत? त्याचं उत्तर आमच्या माता भगिनींना विचार, त्या बोलता बोलता सहज देतात. घरात जास्तीचे कामं असू द्या आणि तुम्ही मध्येच आणखीन एखादी गोष्ट सांगा, ती पटकन बोलून मोकळी होते. मला काय 4 हात आहेत का? मला सांगा, खरंच 4 हात असते तर तुमचे कामं लवकर झाले असते का? खात्री देता येईल? अशी एक कल्पना करा. उद्यापासून या सगळ्या माता भगिनींना आणखीन 6-6 हात फुटले आणि अष्टभुजा सगळ्या जणी झाल्या. 8 हातामध्ये 8 गोष्टी घेऊन उभ्या आहेत. गोंधळ होईल की नाही? नेमकं कोणत्या हातात उलथणं घेतलंय आणि कोणत्या हातात लाटणं हे स्वतःच पहिली वेळ जाईल. आणि कशातही काही टाकले जाऊ शकतं, हे एवढं सोपं नाहीये. मग सगळ्या देवता अशा का वर्णन केल्या? त्याचं उत्तर समजून घ्या. इतक्या शस्त्रांची काय गरज होती? प्रत्येक देवतेचं कुठलंही एकच शस्त्र सगळं कार्य करण्यासाठी पुरेसं असतं. मग 8 हात आणि तेवढ्यात एवढे शस्त्र कशा करता? वाक्याचा अर्थ फक्त एवढाच आहे की भगवंताला अधिक हात आहेत. या वाक्याचा अर्थ भगवंत अधिक शक्तिशाली आहे.
त्याची कार्यक्षमता आपल्यापेक्षा अधिक आहे. जसं 8 हात असले तर मी 8 चौपट कामं केले असते. हे जसं वाक्य आपल्या बोलण्यात असतं, त्यातला जसा लक्षार्थ फक्त घ्यायचा असतो, तसा लक्षार्थ इथं आहे की मोरयाला 4 हात आहेत. याचा अर्थ मोरया आपल्यापेक्षा अधिक शक्ती संपन्न आहे. एवढा अर्थ घेतला की काम संपलं. भगवान सिंहावर बसलेले आहेत. पहिला वक्रतुंड अवतार सांगितला, दुसरा एकदंत सांगितला मदासुराच्या विनाशाकरता, तिसरा महोदर सांगितला मोहासुराच्या विनाशाकरता, चौथा अवतार गजानन सांगितला लोभासुराच्या विनाशाकरता, पाचवा लंबोदर अवतार सांगितला क्रोधासुराच्या विनाशाकरता, सहावा विकटा अवतार सांगितला कामासुराच्या विनाशाकरता, सातवा विघ्नराज अवतार सांगितला ममासुराच्या विनाशाकरता, आठवा सांगितला धूम्रवर्ण अवतार अहंकारासुराच्या विनाशासाठी. मुद्गलाचं हे अद्वितीय वैभव आहे की मुद्गलात हे जे 8 विकार आपल्या शरीरातले यांनाच राक्षस रूपात मांडलं. म्हणून हे जगातलं अद्वितीय पुराण आहे. याच्यात बाहेरचे राक्षस नाही. जे सगळे सांगितले मत्सर मद मोह करत आपण पोचलो अहंकारापर्यंत, यातला एक तरी बाहेर शोधायचा आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. हे सगळे आपल्या आतमध्येच आहेत. आपल्याच आतमध्येचं कौतुक सोडून द्या, हे देवादिकांच्याही आतमध्ये आहेत. कारण म्हणून तर सगळे देवांपासून निर्माण झाले. एकदंत चरित्र आपण जेव्हा पाहू, मदासुराचा विचार जेव्हा पाहू, च्यवनांपासून निर्माण झाला. मदासुराचं वर्णन च्यवनांपासून आलं म्हणजे एका ऋषींपासून आलं. प्रतिकात्मक एक ऋषी वापरले, बाकी सगळे गृहीत आहेत. म्हणजे सगळ्या ऋषींपासून नाही तर देवतांपासून हे राक्षस जन्माला आले. वाक्याचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या. जर हे सगळे राक्षस त्या त्या देवतेपासून जन्माला आले असतील तर याचा अर्थ त्या देवतेत होते की नव्हते? दुधाला तुम्ही घुसळलं, त्याचं दही तयार होतं, दह्याला घुसळून लोणी तयार होतं, लोण्यातून तूप निघतं. कारण दुधात तूप असतं म्हणून निघतं. ही सगळी प्रक्रिया पाण्यावर करा बरं, काही निघणार नाही. का? नसतंच आतमध्ये, येईल कसं? ही सगळी प्रक्रिया पाण्यावर केली तर त्यातून तूप निघणार नाहीये. कारण या प्रक्रियेकरता तूप मुळात दुधात असावं लागतं. मग मला सांगा, जर एखाद्या देवतेपासून काम क्रोधाधिक हे सगळे राक्षस जन्माला येत असतील तर याचा अर्थ त्या देवतेत होते की नव्हते? होते. आणि मग मला सांगा, जर त्यांच्यात होते तर आपल्यातले कसे सुटतील? जर देवतांचे नाही सुटले तर आपली सुटण्याची कोणती शक्यता आहे? पण नेमकी पंचायत होते. इथं बसलं की सांगायची पद्धत असते, काम सोडा, क्रोध सोडा, मोह सोडा, मद सोडा, मत्सर सोडा. हळूच विचारा, बुवा तुमचं काय सुटलं? त्याचं उत्तर आहे काहीच नाही. आणि मला सांगा, जर सांगणेवाल्याचं सुटलं नसेल तर ऐकणेवाल्यांनी किती पारायण ऐकून काय सुटणार आहे? सुटूच शकत नाही. का? कारण हे सुटतच नसतं. काम सोडा, क्रोध सोडा, मोह सोडा, मद सोडा हे वाक्य तितकंच निरर्थक आहे जितकं या शॉल मधले सगळे धागे काढून टाका. मग उरलं काय? धागे काढल्यावर राहिलं काय? काहीच नाही. धाग्यांचं एकत्रीकरण आहे, त्याला आपण शॉल म्हणतोय. तसं काम क्रोध मद मोहादिकांचं एकत्रीकरण आहे, त्याला तुम्ही स्वानंद पुंड म्हणताय. हे एकत्रीकरणच आहे. त्यांच्याच पायी जन्माला आलोय. मला सांगा, जर जन्मच त्याच्या पायी झाला असेल तर त्याला सोडून कसं राहील? अशक्य गोष्ट आहे. काम सुटत नाही, क्रोध सुटत नाही, मोह सुटत नाही, मद सुटत नाही, अहंकार सुटत नाही, काहीही सुटत नाही. आणि म्हणून मुद्गलाचं वैभव आहे. मुद्गलाने यातल्या एकालाही मारलेलं नाही, एकही राक्षस मारलेला नाही. अद्वितीय अहिंसात्मक पुराण आहे. या पुराणांमध्ये युद्ध आहेत पण एकही दैत्य मारलेला नाही. प्रत्येक दैत्याचं काय करायचं, मुद्गल त्याच्याकरता ऐकायचं हे सुटत तर निश्चित नाही. यांच्या सहज जगावं लागणार आहे. यांचं करायचं काय ते आपल्याला मुद्गल शिकवणार आहे. आपण त्या दृष्टीने मुद्गलाच्या या कथा समजून घेतल्या पाहिजे. हे सगळे 8 राक्षस माझ्याच आतमध्ये आहेत. किती वाईट वाटेल? माझ्या आतमध्ये 8 राक्षस आहेत म्हटलं तर? त्याच्यासाठी मी सांगतोय, त्याचं उत्तर आहे नाही. हे सगळे राक्षस आतमध्ये आहेत. या वाक्याचा पुढचा अर्थ फार सुंदर आहे. याचा अर्थ त्यांचं निर्दालन करणारे 8 विनायकही माझ्याच आतमध्ये आहेत. ते बाहेरचे कसे चालतील? राक्षस जर आतमध्ये असेल तर विनायकही आतच लागेल. माझ्याच आतल्या या 8 राक्षसांना, या 8 असुरांना माझ्याच आतल्या विनायकाने नियंत्रित करणे, याला मुद्गल पुराण म्हणतात.
त्यासाठी मुद्गल पुराण आहे. ते कसे करायचे, त्यासाठी ते राक्षस पहिले समजून घ्यावे लागतील, त्यांचे स्वरूप समजून घ्यावे लागतील, आणि मग त्यांना मारण्याकरता मोरयानी जो जो अवतार घेतला तो अवतार समजून घ्यावा लागेल. बारीक प्रत्येक गोष्टीत अर्थ आहे. मत्सरासुराच्या विनाशाकरता भगवान वक्रतुंडच रूपात का येतात, मदासुराला मारायला एकदंतच का होतात, मोहासुराला मारण्याकरता महोदरच का सांगितले, प्रत्येक गोष्टीचा संबंध आहे. बिना संबंध या जगात काहीही नाही. प्रत्येक गोष्टीला एक अर्थ आहे, प्रत्येक नावाला एक संकल्पना आहे, आणि प्रत्येक नावाच्या एकमेकाशी असलेली ही अंतर्गत संगती जेव्हा आपण समजू तेव्हा आपल्याला मुद्गल पुराण नेमकेपणाने कळेल. मग पहिली कथा आपल्या समोर येते मत्सरासुराची. कारण जेव्हा हे सगळे असे विनायक सांगितले अंगिरसांनी आणि मुद्गलांनी ते ऐकले, तेव्हा दक्षाचा स्वाभाविक प्रश्न होता की या राक्षसांचे कधी नावही ऐकले नव्हते, असे राक्षस असतात कुठं माहितीये. बाकीचे सगळे पुराण आतापर्यंत ऐकले, बाहेरचे सगळे राक्षस ऐकले, रावणासारखे राक्षस ऐकले, त्रिपुरासुरासारखे ऐकले, महिषासुरासारखे राक्षस ऐकले, हे तर नवीनच काहीतरी दिसत आहेत. का वेगळं आहे? मुद्गल पुराणाचं वैभवच हे आहे. हे बाकीच्या सगळ्या पुराणातले राक्षस हे बाहेरचे आहेत आणि म्हणून ते जिंकायला सोपे आहेत. कारण बाहेरच्यांना जिंकणं सोपं असतं. सगळ्यात कठीण काही असेल तर आपलं उदाहरण पहिले सांगतो, मग नंतर स्वतःवर येऊन पोहोचा. बाहेरच्या जगातल्या 1000 लोकांना तुम्ही समजावून सांगू शकता, घरातल्या एकालाही शक्य नसते. मग घरातल्या माणसांची जर ही अवस्था असेल तर मला सांगा, जे शरीरात आहेत त्यांचं किती कठीण आहे. अत्यंत कठीण गोष्ट आहे. म्हणून घरातल्यांना आपण सांगू शकत नाही, शरीरातल्यांना तर कसंच सांभाळू शकत नाही. हे वर्णन आपल्याला मुद्गल पुराणाने दिलं. आणि मग मुद्गल पुढचा हिशोब आपल्याला सांगतं की हा मत्सरासुर, ते दक्ष विचारतायत की हे नावही नवीन आहेत माझ्यासाठी, मग यांच्या सगळ्यांच्या उत्पत्तीच्या कथा आपण सुरुवातीला सांगा आणि मग त्याचं कसं कसं पुढचं चरित्र घडत गेलं त्याच्याबद्दल सांगा. भगवान मुद्गल अत्यंत आनंदित आहेत, कारण त्यांना माहिती आहे श्रोत्याला ऐकायची इच्छा आहे. आणि याच्या इतकं सुंदर वक्त्यासाठी कुठली गोष्ट नसते. श्रोत्यांना ऐकण्याची इच्छा म्हटल्यानंतर भगवान मुद्गल एक एक कथा सांगू लागले. त्यांनी सांगितलं, देवराज इंद्राची नगरी अमरावती, त्या अमरावतीमध्ये एक मोठा उत्सव सुरू झाला. देवराज इंद्र उत्सव करतात, कारण काही दुसरे कामच नाहीत ना काही, त्याच्यामुळे उत्सव करतात. तुमच्या माझ्यासारखं जगायचं नाहीये, तुमच्या माझ्यासारखी रोजगाराची पंचायत नाहीये, पगार झाला की नाही अडचण नाहीये, इन्क्रिमेंटची भानगड नाहीये, काहीच पंचायती नाहीयेत. एकदा अमृत पिले अमर झाले, आता भूक लागत नाही, तहान लागत नाही, उरलेले कामं कोणते नाहीत. जोपर्यंत कुठल्याही राक्षसाचं आक्रमण होत नाही तोपर्यंत यांना काही त्रास नाही, आणि त्याच्यामुळे उत्सव करत राहतात. उत्सव प्रियता, फक्त एक गोष्ट आनंदाची आहे त्यातली की उत्सव प्रियता हे देवतांचं स्वरूप आहे. कारण देवता सतत उत्सव करतात. आणि म्हणून कायम लक्षात ठेवा, आपल्याला जर देवता स्वरूप पाहिजे असेल स्वतःचं तर उत्सव प्रिय राहत जा. उत्सव झालेच पाहिजे, एकापेक्षा एक सुंदर झाले पाहिजे. नवीन उत्सव सुरू करायचा म्हटलं की अनेकांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह येतात. मागच्या वर्षीपर्यंत तर नव्हता, यंदा कशाला पाहिजे? पाहिजे, या वर्षी पाहिजे, पुढच्या वर्षी दुसरा वेगळा पाहिजे. हा चालू ठेवून ते पुन्हा महत्वाचं, नाही तर हा बंद करून पुढच्या वर्षी वेगळा, असं नाही. नवनवीन उत्सव असलेच पाहिजे, गाव उत्सव असले पाहिजे, गाव कीर्तन प्रवचन असले पाहिजे. कारण त्यातून नवनवीन पद्धतीने मोरयाचं चिंतन येतं. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा उद्देश असतो. नाना प्रकारचे उत्सव देवराज इंद्राने उत्सव केला, कारण इंद्रपदावर बसल्याचा वार्षिकोत्सव, या अर्थाने उत्सव सुरू झाला. अप्रतिम उत्सव सुरू झालाय. स्वर्गातला उत्सव आहे. आपण काय शब्द वापरणार? आपली बोलण्याची ताकदच संपून जाते, कारण आपल्या सगळ्या कल्पना थिट्या पडतात. अशा प्रकारचा अद्वितीय उत्सव सुरू झाला. समोर रंभादिक सगळ्या अप्सरा अद्वितीय नृत्य करतायत. आता त्या मुळात अप्सरा कमालीच्या सुंदर, भगवंताची सौंदर्याची जी काय परिमाण असेल ते सगळं परिमाण एकत्र वापरून त्यांना तयार केलं. त्या देवराज इंद्राच्या घरच्या स्वर्गातल्या अप्सरा, त्या पुन्हा उत्सव आहे त्या उत्सवाकरता नटल्या. त्या सहजच बाहेर पडत असतील तर अद्वितीय असतील, त्यात उत्सवाकरता नटल्या आणि त्यात इंद्राच्या दरबारात प्रधान नृत्य करायचंय. रंभीनी काय तयारी केली असेल, आजच्या भाषेत मेकअप काय अप्रतिम असेल. तो मेकअप इतका अप्रतिम झाला की सगळी सभा तिच्यावर भाळली. याच्यात आश्चर्य नाही, देवराज इंद्र भाळले.
देवराज इंद्र रंभेच्या सौंदर्यावर भाळले, पण ते भाळले ते हिशोब समजून घ्या. आपणही भाळतो, काही चूक नाही. व्यवस्थित थोड्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. याचा अर्थ कसंही वागायचं नाही, ते पुढे इंद्राच्या कथेत सांगेल. पण जेव्हा अहंकाराचा वगैरे विचार येतो तेव्हा विषय सांगताना सांगितलं, भगवान काम शंकराला सुटला नाही. सगळ्यात मोठं दैवत या अर्थाने शंकरांना काम सुटला नाही. मला सांगा तुमचा माझा कसा सुटेल? तुम्हाला शंकरांना काम सुटला नाही कुठं? मुद्गल पुराण जाऊ द्या, सगळ्यांनी ऐकलेल्या कथा ज्या आहेत त्यातली कथा सांगतो. समुद्रमंथनाची कथा ऐकली की नाही? ऐकली. कुठल्या ना कुठल्या पुराणात नक्की ऐकली. समुद्रमंथन सगळं झालं. सगळं समुद्रमंथन झाल्यानंतर जेव्हा तो अमृत कलश निघाला तेव्हा दैत्यांनी पळवला, म्हणून त्यांच्याकडून काढून घेण्याकरता भगवान मोहिनी रूपात नटले, अशी कथा आपल्याला माहिती आहे. मोहिनी रूप आणि मोहिनीचं काम केलं. नंतर बातमी कैलासावर पोहोचली. कैलासावर बातमी पोहोचली, मोहिनी रूपात भगवान विष्णू नटले होते आणि ते कमालीचं सुंदर रूप काहीतरी होतं. भगवान शंकरांनी बोलावून घेतलं. म्हणे अमृताच्या वेळा तुम्हाला काही बोलावलं नाही. पहिल्यांदा विष पिले, त्याच्यानंतर यांची कोणाला आठवणही आली नाही. विष पिऊन ते मोकळे झाले. नंतर अमृत निघालं. सगळ्या देवतांना तुम्ही वाटलं ठीक आहे, मोहिनी वेशात वाटलं ठीक आहे, पण एक काम करा, निदान आता अमृत नाही मिळणार, मोहिनी वेश तर दाखवा. भगवान विष्णू म्हणतात कशाला भानगडीत पडता, ते दैत्यांपुरतं होतं, आपण भानगडीत पडायचं नाही. ते म्हणे नाही नाही असं नाही, एकदा तरी पाहायचंय. आणि भगवान शंकर खूप मागं लागल्यामुळे ऑन स्पेशल डिमांड शो भगवान विष्णू पुन्हा एकदा मोहिनी रूपात नटले. मला पुढचं वाक्य सांगायचंय. मोहिनीचं रूप इतकं अद्वितीय होतं की मांडीवरची पार्वती खाली ठेवून योगीराज राजेश्वर भगवान शंकर तिच्या मागे धावले. सगळ्या पुराणात कथा आहे, मुद्गलाचीच फक्त नाही सांगत. योगीराज राजेश्वर भगवान शंकर समोर मोहिनी खोटी आहे हे माहिती असताना मांडीवरची पार्वती खाली ठेवून धावत असतील तर आपण एखाद्या वेळा मागे वळून पाहिलं तर काय बिघडतं? पहा, असं मला बिलकुल म्हणायचं नाहीये, पण मला भाव सांगायचा आहे आपल्याला की अहो हे विकार जातच नसतात, हे असणारच आहेत. मग प्रश्न कुठं आहे? मग प्रश्न पुढचा आपल्याला विवेकाचा. पाहण्यापर्यंत वाईट नाही, त्यानंतर ते माझ्याजवळ असलं पाहिजे. गडबड तिथून सुरू होते. ही माझ्याच जवळ असली पाहिजे, ही जी कल्पना आहे तिथून गडबड सुरू होते. रंभेकडे देवराजांनी पाहिलं, देवराज तिच्यावर मोहित झाले, पण राक्षसांसारखे नाही वागले. राक्षस असता तर रंभेला उचलून नेलं असतं. देवराज समजून घ्या, देवता म्हणजे काय ते समजून घेतलं पाहिजे. देवराज इंद्रांनी उत्सव हळूहळू करत का होईना बंद केला, सगळा संपवला. आणि सगळा उत्सव संपल्यावर देवराज इंद्र नंदनवनामध्ये जाऊन पोहोचले आणि मग रंभेला बोलावणं केलं. विषय वासना सगळ्यांना आहे, देवतांनाही सुटली नाही, पण तिचा उपभोग कुठे आणि कसा घ्यायचा याचं भान आहे, म्हणून त्या देवता आहे. भान सुटलं की मग गडबड आहे. याच्यात काही वाईट नाहीये. काही गोष्टी व्यवस्थित आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजे. त्यातली एक महत्वाची गोष्ट, तुमची माझी भारतीय संस्कृती ही जगाच्या पाठीवरची एकमेव अशी अद्वितीय संस्कृती आहे की ज्या संस्कृतीने अर्थ आणि कामालाही पुरुषार्थ म्हटलं. पैसा मिळवायला नाही म्हटलेलं नाही, कोणी भिकारी राहायला सांगितलेलं नाही. मी जसा बुद्धिपतीचा उपासक आहे तसा मी सिद्धिपतीचाही उपासक आहे. गडगंज संपत्ती असली पाहिजे, अर्थ असलाच पाहिजे, सगळ्या प्रकारचे कामोपभोग असले पाहिजे. पण अर्थमंडप हा दुसरा असतो, काममंडप हा तिसरा असतो, पहिला धर्म मंडप असतो, चौथा मोक्ष मंडप असतो. त्याच्यामुळे अर्थ असलाच पाहिजे, पण तो धर्माने मिळवलेला असला पाहिजे. काम जीवनात असलाच पाहिजे, पण तो मोक्षाच्या आड येणार नाही असा असला पाहिजे. हे चारचा हिशोब समजून घ्या. या दोनच्या चौकटीत बसवलेत अर्थ आणि काम. इकडे धर्म, इकडे मोक्ष बसवला. तोपर्यंत अर्थ आणि काम पंचायतीचे नाहीत. अडचण नेमकी ही होते, इकडचा धर्म सुटतो, तिकडचा मोक्ष सुटतो आणि नुसत्या काम आणि अर्थाचा गोंधळ होतो, म्हणून पंचायती होतात.
नदी जोपर्यंत सीमेत वाहते तोपर्यंत ती जनदायिनी असते, जनजीवनदायी असते. ती जीवन आपल्याला प्रदान करते. तट सुटले की तीच नदी विनाशाला कारणीभूत होते. जीवनाची रचना अशीच असते. धर्माचा आणि मोक्षाचा तट असला पाहिजे. मध्ये अर्थ आणि काम निश्चितपणे असलेच पाहिजे. भिकारी राहायचं नाही. काही काही शब्दांच्या गडबडी होतात. आपल्याकडे दोन शब्द एकाच अर्थाने वापरल्या जातात, दारिद्र्य आणि गरिबी. दोन मध्ये फरक आहे. दारिद्र्य वेगळी गोष्ट आहे, गरिबी वेगळी गोष्ट आहे. माणसाजवळ काय असावी त्याचं उत्तर आहे गरिबी असावी, दारिद्र्य नाही. कारण दारिद्र्य हा परिस्थितीचा विषय आहे. घरात डब्यात काही नसणे याला दारिद्र्य म्हणतात. आणि सगळे डबे भरून असताना सुद्धा मान वाकलेली असणे याला गरिबी म्हणतात. माणसात गरिबी असली पाहिजे, मन अमीरी, शरीरात गरिबी असली पाहिजे. सगळी दारिद्र्याचा विषय नाही, संपन्नता असली पाहिजे. आणि वारंवार जसं सांगतोय तसं गरिबीची गोष्ट त्यांनीच करावी ना ज्याच्याजवळ आहे. नाही का? चतुर्थी आहे आज. चतुर्थीचा हिशोब मुद्दाम सांगतो. चतुर्थी केली कशाला म्हणायचं? चतुर्थी केली याचा फार सुंदर वर्णन आमचे पूज्य पिताश्री महाराज करायचे. ते म्हणायचे घरात सगळे डबे भरले असताना, ऐकून ठेवा मजेदार, घरात सगळे डबे भरले असताना, माझ्यात खाण्याची ताकद असताना, पाहणारं कोणीही नसताना मी न खाणे याला चतुर्थी म्हणतात. नाही तर डब्यात बोंबल्याला काही नाही, याला पचवायची ताकद नाही आणि आजूबाजूचे पाहतायत, महाराजाला करावीच लागते, त्याला फाके पडणं म्हणतात. त्याला चतुर्थी नाही म्हणत. मला इच्छा माझ्या स्वतःच्या नियंत्रणात, सगळं संपन्न असून न वापरणे ते जे नियंत्रण, त्याला उपवास म्हणतात. खायला न मिळणे याला उपवास नाही म्हणत. भरलेले डबे आजूबाजूला असतानाही त्यांच्याकडे न पाहताना माझ्या तोंडातून ते पदार्थांचे नावं न निघताना गजानन गजानन निघणे याला चतुर्थी म्हणतात. ही हिशोब आपल्याला कळले. मत्सरासुराचा विषय मी आपल्याला सांगतोय. रंभेचा विचार आपल्याला सांगितला. देवराज इंद्र रंभेला घेऊन नंदनवनामध्ये गेले, नाना प्रकारे उपभोग भोगू लागले. पण दुर्दैवाचा खेळ आला, नेमके तिथं महर्षी आले. येत नाहीत फारसे पण चुकून आले, यदृच्छा फिरत फिरत आले आणि येऊन पोहोचले. बरं, सामान्य कुठले ऋषी असते तर पंचायत नव्हती. काही ऋषी काही काही गोष्टींकरता आपल्याकडे शिक्के मारलेले ऋषी आहेत. राग म्हटला की दुर्वास, त्याच्याच करता प्रसिद्ध. हे सगळे ऋषी एवढे संतापी आहेत. अनेक ऋषी, दुर्वास आहेत, जमदग्नी आहेत. हे आमच्या माता भगिनींचे लाडके ऋषी आहेत, दुर्वास आणि जमदग्नी. का? कारण ते सतत आपल्या नवऱ्याला सांगाय करता आमचे हे दुर्वासाचा अवतार, नाही तर जमदग्नीचा अवतार. बाकी ऋषी त्यांना आठवत नाही. पण सोडून द्या, गमतीचा भाग त्यातला. ही दोन ऋषी अत्यंत क्रोधी आहेत. हेच नव्हेत, अनेक ऋषी क्रोधी आहेत. कितीतरी ऋषी प्रचंड रागा होतात, भयानक रागा होतात आणि त्या रागात अफाट शाप देऊन मोकळे होतात. आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे का एवढे मोठे जर ऋषी आहेत, एवढी जर तपश्चर्या करतात, तर एवढा राग त्यांना का येतो? समजून घेण्यासारखं नाहीये. वास्तविक उपासनेने राग जायला पाहिजे की नाही? मग एवढे सगळे ऋषी आहेत तर एवढा राग त्यांना का येतो? त्याचं उत्तर व्यवस्थित समजून घ्या. वर्षानुवर्ष ते तपश्चर्या करतायत, युगानुयुग तपश्चर्या करतायत. या सगळ्या काळात तो राग दाबून ठेवलेला आहे, नष्ट झालेला नाही, दाबून ठेवलेला आहे. आणि मग असं एखादं काहीतरी घडलं की ते इतक्या दिवशीचं प्रेशर कुकर एकदम फुटतो ना, त्याच्यामुळे तो धाडकन येतो. तुम्हाला आम्हाला इतका राग का येत नाही? कारण आपली शिट्टी लावलेलीच नाही, सतत उडतच राहते ना दिवसभर. त्याच्यामुळे आपला विषय नाहीये. त्यांनी ते नियंत्रण करून ठेवलेलं असतं, वर्षानुवर्षाचं नियंत्रण असतं. आणि म्हणून अचानक येतं. म्हणून आपल्याला जेव्हा वर्णनं वाचायला मिळतात की अप्सरा समोर दिसली, देवराज इंद्र इतके मोहित झाले की स्खलित झाले. तुम्हाला असं तर कधीच होत नाही. आपल्यासारखा सामान्य माणूस होत नाही. एखादी स्त्री दिसली, आवडली, ताबडतोब काही स्खलित थोडा होतो. मग देवराज का होतात? त्याचं उत्तर आहे ते वर्षानुवर्ष नियंत्रित असतात म्हणून होतात. आपण नियंत्रित नसतो म्हणून आपल्याला पंचायत येत नाही. ते भाव समजून घ्या त्याच्या मागचे. देवराज इंद्र येऊन पोहोचलेत, रंभेच्या सोबत नाना प्रकारचे विहार करतायत. पण अचानक महर्षी दुर्वास आले. वास्तविक दुर्वास काही बोलले नाही, एकही अक्षर बोलल्याचं वर्णन नाही. दुर्वास फक्त आले, इंद्राणी दुर्वासांकडे पाहिलं. दुर्वासांनी फार फार तर एक तुच्छतेचा कटाक्ष टाकला.
याच्या पलीकडे काही केलं नाही. दुर्वास निघून गेले. हा कामोपभोग रत आहे म्हटल्यानंतर पण देवराज इंद्र खजील झाले. इथं देवाचं देवत्व आहे की मी सगळे उपभोग घेत असताना कोणाच्या समोर कोणते उपभोग घ्यायचे याचं भान मला असलं पाहिजे. हे कथा आपल्याला सांगतीये. उपभोग घ्यायलाच पाहिजे, पण कोणाच्या समोर कोणते हे तर कळलं पाहिजे की नाही. जरी लग्नाची बायको असली तरी 4 लोकांच्या समोर थोड्या मिठ्या मारायच्या असतात आणि त्याचे थोडे फोटो टाकायचे असतात. काय टाकायचं हे कळलं पाहिजे की नाही. नेमकी अडचण ती आहे. देवराज इंद्र ऋषींना पाहिले आणि स्खलित झाले. नंतर त्यांना वाईट वाटलं, खजील झाले आणि खजील झाल्यानंतर स्वाभाविस्खलित झाले. ते वीर्य पृथ्वीवर येऊन पडलं. त्यातून मत्सरासुराचा जन्म झाला. हा पुढचा विषय. पण महत्वाचा भाग आधीचाही समजून घ्या. दुर्वासांना पाहिल्यानंतर देवराज इंद्रांना इतकं वाईट का वाटलं असेल, थोडं समजून घेण्यासारखं आहे. त्यातून पुढच्या गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. का देवराज इंद्रांना इतकं वाईट वाटलं? त्याचं उत्तर आहे, देवराज इंद्र सध्या काम विकारामध्ये वाहवत गेलेले आहेत. वास्तविक त्यांना रंभाई नवीन नव्हती, वास्तविक त्यांना उत्सवही नवीन नव्हता, वास्तविक त्यांना नंदनवनही नवीन नव्हतं. हे तर रोजच होतं, पठडीतला विषय होता. पण तरी सगळे कामं सोडून, उत्सव बंद करून ते रंभेच्या सोबत नंदनवनात गेलेत आणि तिथं त्यांना ऋषी दिसले. ऋषी दिसल्यानंतर त्यांच्या मनात पहिला भाव आला की किती मूर्ख आहे मी, वास्तविक यांच्यासारखा असायला पाहिजे. ऋषींकडे पाहिल्यानंतर भाव कोणता आलेला आहे? मी यांच्यासारखा असायला पाहिजे. आपल्या अशा एखाद्या गोष्टीत समजा ऋषी मध्ये आले, ऋषी सोडून दे, एखादा चांगला माणूस घरी अशा याच्यात आला, आपल्या डोक्यातले भाव काय असतील? इंद्र समजून घेतला पाहिजे, तेव्हा आपल्याला मत्सरासुर समजेल, मग पुढच्या गोष्टी समजतील. इंद्राच्या समोर दुर्वास आल्यानंतर इंद्र खजील झाले. तुमच्या माझ्यापैकी कोणाच्याही बाबतीत चुकून असं घडलं की आपण कुठल्याही आनंदात, इतक्या सोडून द्या, ते रंभा वगैरे सोडून द्या, जेवण करत बसलेत, नुसता साधा उपभोग, अन्नाचा उपभोग घ्यायला बसले आणि दारावरची बेल वाजली, आनंद वाटतो का? स्वतःला विचारायचं, जगाला नाही. तोंड दाखवाय करता या या म्हणून भले विचाराल, दार उघडल्यानंतर वा 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 म्हणाल, मनातल्या मनात विचार येतो की नाही, आत्ता कशाला आला, नको तेव्हा. 5च वाट्या केल्या होत्या, आता प्रत्येक वाटीतला एक एक गुलाबजाम काढून द्यावं लागेल, असं मनात येतं की नाही? स्वतःला विचारायचं. आणि असं जर मनात येत असेल तर स्वर्ग प्राप्तीच्या आपण योग्यतेचे आहोत का, हे स्वतःला विचारायचं. अतिथी आल्यानंतर काय करायचं असतं ते काल आपण मुद्गलांच्या कथेत पाहिलं. सगळंच्या सगळं अन्न एकदा सोडून 6 वेळा दिलं. 3 महिने उपवास आहे, तेव्हा स्वर्ग मिळतो. हा जर साधा विषय असेल, इंद्राच्या समोर ऋषी येऊन पोहोचले, आपल्या समोर कोणी येऊन पोहोचला तर आपण खजील होण्याच्या ऐवजी क्रोधी होतो, म्हणून आपण माणूस आहोत. त्यांच्या समोर येऊन पोहोचल्यानंतर ते खजील झाले, म्हणून ते देवराज इंद्र आहेत. विकार त्यांनाही आहेत, नाही असं नाही, पण त्या विकारांचा वापर कसा करायचा याचा विवेक शिल्लक आहे. म्हणून इंद्राला देवत्व पद मिळालं, देवराज पद मिळालं, पण परिणाम व्हायचा तो झाला. त्या रंभेच्या अद्वितीय सौंदर्याचा परिणाम झाला, मध्येच खंडित झाली ती सगळी क्रिया, आणि त्या क्रियेचा परिणाम म्हणून देवराज इंद्र स्खलित झाले. स्खलित झालेलं ते इंद्रवीर्य पृथ्वीवर पडलं. त्या पृथ्वीवरच्या पडलेल्या वीर्यातून मत्सरासुर नावाचा राक्षस जन्माला आला. त्याला पृथ्वीनी वाढवला. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. त्याला पृथ्वीनी वाढवला. इंद्राचा त्याच्या वाढीशी काहीही संबंध नव्हता, कारण इंद्राला माहीतच नव्हतं आपल्याला पोरग झालं, कारण ती इकडं परस्पर होणारी गोष्ट होती. इंद्रापर्यंत तो विषयही नाही आला. इंद्राला माहितही नाही आपलं असं एक प्रकारचं रत्न जन्माला आलेलं आहे, पुत्ररत्न म्हणून. इंद्र अनभिज्ञ आहे. एकटी पृथ्वी त्याला वाढवतीये, म्हणून त्याचा राक्षस झाला. हे वाक्य व्यवस्थित पुन्हा लक्षात घ्या. एकटी आई त्या पोराला वाढवतीये, म्हणून त्याचा राक्षस झाला. माता एकटी किंवा पिता एकटा असला तर पुढची होणारी संतती ही राक्षसीच होते. का? कारण एकट्या मातेनी संस्कार देता येत नाहीत. का देता येत नाही? त्याचं उत्तर आहे, तिच्या ठिकाणी मूलतःच कणवाळूपणा असतो, आणि म्हणून पोराणी चूक केली की पाठीशी घालणे ही तिची प्रवृत्तीच असते.
एका मातेचा विषय त्यातला समजून घ्या. पोरानी चूक केली की ती चूक कशी पाठीशी घालायची आणि नवऱ्यापासून कशी लपवून ठेवायची हे करणाऱ्या अनेक पृथ्वी माता जगात आहेत. अधिक न बोललेलं बरं. पण त्या लपवण्यामध्ये आणि त्या पोराच्या चुका पाठीशी घालण्यामध्ये आणि बाप त्याला रागवेल या भीतीमध्ये ही जेव्हा चूक पाठीशी घालते त्यातून पुढचा प्रकार होतो, मग मत्सर असुर होतो. त्याचं राक्षसात रूपांतर होतं. कारण बापही रागावतो. याचा अर्थ काय वाईट म्हणून थोडा रागावतो, तो काय कठोर असतो म्हणून थोडा रागावतो. त्याच्या रागावण्यातच त्याचं प्रेम असतं. पण आईच्या मात्र मनवृत्तीचं हे कळत नाही. ती म्हणते नाही, प्रेमाने जोपासण्यातच फक्त प्रेम असतं. दोघांच्या प्रवृत्तीचा फरक आहे तो, स्त्री आणि पुरुषाच्या मूलभूत मनोवृत्तीचा फरक आहे. त्याच्यामुळे आईचा कणवाळूपणा असलाच पाहिजे, पण त्याच्यासोबत बापाचा कठोरपणाही असला पाहिजे. तेव्हाच संतती व्यवस्थित होते. केवळ आईच्या कणवाळूपणात पोरगं गेलं की त्याचा असूर झालाच म्हणून समजा. साधा नियम आहे. ती नियमाची रचना आपल्याला प्रत्येक, कारण या सगळ्या कथा त्या अंगाने समजून घ्याव्या लागतील ना, तेव्हा आपल्याला त्याचा उपयोग होईल. केवळ मातेचा, आणि काल सांगितलं तसं केवळ मातेचा याचा अर्थ पशुतुल्य. कारण काल आपण विषय पाहिला, फक्त आईच्या नावावर पशु ओळखल्या जातो. केवळ मातेच्या भरोशावर असला की तो पशुवत होतो. तो पित्याच्या संस्कारांनी युक्त होत नाही, परंपरेने युक्त होत नाही. कारण हे जे सगळे संस्कार येणार आहेत ते वडिलांकडून येणार आहेत, ते पित्याकडून येणार आहेत. मातेकडून त्याला किती चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या तरी जगातला सगळ्यात मोठा संस्कार ज्याचं नाव आहे उपनयन संस्कार, आणि जगातला सगळ्यात मोठा मंत्र ज्याचं नाव आहे गायत्री मंत्र. तुम्ही कुठल्याही देवतेचे उपासक असा, त्या देवतेचे सगळे मंत्र निश्चितपणे सर्वश्रेष्ठ आहेत, पण तरीही उपासनेकरता गायत्रीपेक्षा मोठा मंत्र नाही. न गायत्र्या परो मंत्र हा न मातु परदैवतम. आईपेक्षा मोठं दैवत नाही आणि गायत्रीपेक्षा मोठा मंत्र नाही. तुमच्या माझ्या शास्त्राने स्पष्ट सांगितलं. म्हणून कुठल्याही देवतेचे उपासक असलात तरी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण कार्य जेव्हा असतं तेव्हा गायत्रीचीच उपासना. म्हणून ग्रहणामध्ये गणेश जप करायला नाही सांगितले, गायत्री जप सांगितला. का? कारण गायत्री हा सर्वश्रेष्ठ मंत्र आहे. आणि तो विषय निघाला म्हणून फक्त 1 मिनिट एवढ्या पुरतच सांगतो. बाकी सगळ्यांनी शांतपणे समजून घ्या, त्याचा मी कोणाचा अधिक्षेप करत नाही. पण तो गायत्री मंत्र आमच्या माता भगिनींनी म्हणू नये. का म्हणू नये? विज्ञान सांगतो. 1 मिनिट बाजूला सरकतो. कारण गायत्री मंत्रात 24 अक्षर आहेत. ते 24 अक्षर तुमच्या शरीरातल्या 24 तत्वांवर परिणाम करतात. आणि विज्ञान आपल्याला सांगतं स्त्रीच्या शरीरात 23च तत्व आहेत. ती 24 तत्वांची बनलेलीच नाहीये. स्त्री शरीर हे 23च तत्वाचं आहे. जरा लहानपणी शाळेतले दिवस आठवा. 22 गुणसूत्रांच्या जोड्या दोघांच्याही सारख्या आहेत. तुमच्या माझ्यातही 22 गुणसूत्र आहेत, त्यांच्यातही 22 गुणसूत्र आहेत. 23व्या गुणसूत्रात गडबड होती. त्यात एक एक्स आणि वाय फॅक्टर नावाची गोष्ट आपण शिकलो. जेव्हा पित्याचं आणि मातेचं दोघांचाही एक्स फॅक्टर एकत्र येतो तेव्हा स्त्री संतती जन्माला येते. पित्याचा एक्स फॅक्टरच्या ऐवजी वाय फॅक्टर एकत्र येतो तेव्हा पुरुष संतती जन्माला येते. स्त्रीमध्ये 22 गोष्टी सारख्या आहेत, 23वा दोन्ही फॅक्टर फक्त एक्स आहे, म्हणून तिच्याजवळ 23च तत्व आहेत, पुरुषाजवळ 24 तत्व आहेत. आणि म्हणून गायत्री मंत्र स्त्रीनी का म्हणायचा नाही? कारण 24वं तत्व तिच्याजवळ नाहीच आहे. त्याच्यावरचा परिणाम कुठं होईल? आणि म्हणून एक भयानक गोष्ट, कोणाचाही अधिक्षेप नाही, पुन्हा पुन्हा सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या. म्हणून सातत्याने वर्षानुवर्ष गायत्री उपासना करणाऱ्या काही स्त्रिया जर तुम्ही पाहिल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर आलेला भयानक पुरुषी भाव तुम्हाला पाहता येईल. अक्षरशः मिसरूड फुटलेल्या स्त्रिया मी पाहिल्यात माझ्या आयुष्यात. कारण हार्मोन्सल इम्बॅलन्स होतो. हार्मोन्स आतमधले बदलून जातात. कारण 24व्या तत्वाचा तुम्ही सातत्याने पर्यंत त्याच्यावर आघात करताय. म्हणून जेव्हा आपल्याकडे शास्त्राने सांगितलं की काही गोष्टी माता भगिनींनी करू नये, ते मुकाट्याने करू नये, त्याच्यात तुम्हाला काही कमी म्हटलेलं नाही. त्या मंत्राची देवता गायत्री सांगितली, ती स्त्री सांगितली, त्यात स्त्रीचा अपमान नाही. स्त्री शरीराला ते शक्य नाही. बस एवढा त्यातला भाव समजून घ्या. सगळे मंत्र हे सूर्य मंत्र आहे, सूर्यप्रधान मंत्र आहे. गायत्री जसं सांगितलं सूर्याचा मंत्र आहे. पुरुष हा सूर्यप्रधान असतो, स्त्री ही चंद्रप्रधान असते. तुम्ही म्हणाल कशावरून? साधा हिशोब सांगतो म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. स्त्री ही 27 दिवसाचाच मास चालवते.
आता व्यवस्थित कळलं तुम्हाला काय म्हणायचं ते. तिच्या मासाची गणना ही 27 दिवसाची आहे, कारण 27 दिवसाचा मास हा चंद्रमास आहे. चंद्राचा हिशोब 27-28 दिवसांचा खेळ, म्हणून तिचा मासिक धर्म हा 27-28 दिवसात चालतो. तुमच्या माहितीकरता विषय निघाला म्हणून 1 मिनिटं सांगतो. केवळ स्त्रियांनाच मासिक धर्म असतो असं नाही, पुरुषांनाही असतो. दृश्य नसतो एवढंच, त्या स्वरूपात दृश्य नसतं. पण जर बारकाईने अध्ययन करणारे आणि साधना करणारे लोक असतील तर तुम्हालाही पाहता पाहता लक्षात येईल, महिन्यातले बरोबर 3-4 दिवस असे असतात की ज्या दिवशी त्या पुरुषाला बेचैन वाटतं, आणि ते ठराविक दिवस महिन्यानी येतात. अर्थात ते जितकी साधना बारकाईने असेल त्यांनाच जाणवे. कुठेही चौकात भजे खाणेवाल्याला हे जाणवतच नाही, त्यांच्याकरताचा विषय नाही, साधना करण्यावाल्यांचा विषय आहे. पण विषय सोडून द्या, मला आपल्याला सांगायचं आहे सगळे. मी ते का 30 दिवसाचा विषय सांगतो, कारण पुरुष हा सूर्यप्रधान आहे, स्त्री ही चंद्रप्रधान आहे, आणि म्हणून सूर्यप्रधान असलेले मंत्र तिच्या शरीराला घातक आहेत. एवढं समजून घेतलं की काम आपलं संपलं. जे नाही म्हणून सांगितलं ते मुकाट्याने बंद करायचं, त्याच्या भानगडीत पडायचं नाही. अनेक गोष्टी चांगल्या आहेत, पण माणसांची पंचायत आहे, नाही म्हटलं की करायचं. तुम्ही गायत्री नका म्हणू म्हटलं की मंडळ काढतील, रुद्र म्हणू नका म्हटलं की मंडळ निघतील, गुरुचरित्र वाचू नका म्हटलं की पारायण करतील, मुद्गल वाचा म्हटलं हात लावणार नाहीत. सगळ्यांना सांगितलंय, कोणी वाचू शकतं, काही स्त्री पुरुषाचा भेद नाही, कुठल्याही जाती धर्माचा भेद नाही, पंथाचा भेद नाही, कोणीही वाचू शकतं. मुद्गल सगळ्यांना वाचायला सांगितलंय, हात लावणार नाही. पण रुद्र नको म्हटलं की करतील. ही माणसाची प्रवृत्ती असते. बाकी सगळ्यांना सुधरवायची माझी ताकद नाही. किमान इथं बसलेल्या माता भगिनींना विनंती करून सांगतो, व्यासपीठाने सांगितलेलं तुमच्या फायद्याकरता आहे, एवढ्यावर विश्वास ठेवा. त्याच्यात व्यासपीठाचं काही कमतरतेचा भाग नाहीये किंवा तुम्हाला कमी लेखण्याचा विषय नाहीये. तुमच्या शरीर धर्मानुसार ते सांगितलेलं आहे, आणि प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसारच व्रत करायला सांगितले. नको ते व्रत नको ते निघेल तर पंचायत नाही होणार का? साधा नियम आहे. तो जो हिशोब आहे तो आपल्याला इथं समजून घेतला पाहिजे. एकट्या आईच्या भरोशावर वाढला म्हणून असुर झाला, हे मी आपल्याला सांगतोय. कारण एक असून चालत नाही, दोन्ही गोष्टी असल्या पाहिजे. दोन्ही गोष्टींचं समतुल्य अशा प्रकारचं संतुलन असलं पाहिजे. सुवर्ण मध्य असला पाहिजे. मातेच्या वात्सल्य भावाचाही विचार असला पाहिजे, पित्याच्या कठोरतेचाही विचार असला पाहिजे. त्या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या तर पुढे दैवत्व निर्माण होतं. ते नसलं की मत्सरासुराची अवस्था निर्माण होते. मत्सर का निर्माण झाला त्याचं उत्तर आपल्याला आतापर्यंत सांगितलं कथेच्या माध्यमातून. ते पृथ्वीपर्यंत येऊन पोहोचला. पृथ्वीने सांगितलं याला शिक्षणाकरता पाठवलं पाहिजे, याचा उपनयन संस्कार केला पाहिजे. कारण जन्माला आलेला प्रत्येक माणूस तो घराण्यात कोणत्याही जन्माला येऊ, शास्त्राने सांगितलंय जन्मना जायते शूद्रः. जन्माला आलेला प्रत्येक माणूस हा शूद्रच असतो. या शब्दाचा संबंध जातीशी लावू नका. मी वर्णाबद्दल बोलतोय. वर्ण आणि जाती या वेगळ्या गोष्टी आहेत. कधीतरी आपण त्याच्यावर जेव्हा वर्णाश्रम धर्म 2य स्कंदात पाहू तेव्हा त्याच्यावर आरामशीर बोलू. पण हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. उगीच आरडाओरडा करण्याकरता उद्या कुठंतरी खोलीवर मोर्चे आणण्याकरता नाही सांगत आहे. जन्मानी सगळे शूद्र असतात, संस्कारात द्विज उच्चते. माणसावर जेव्हा संस्कार होतात तेव्हाच त्याला द्विजत्व म्हणजे दुसरा जन्म प्राप्त होतो. दुसरा जन्म वाक्याचा अर्थ काय? जन्म होणे या वाक्याचा अर्थ डोळे उघडणे. जन्माला येण्याच्या पूर्वी आपण मृत होतो का? नाही. पोटातही तर आपण होतोच की नाही? तिथेही आपण जिवंतच होतो. तिथेही आपल्याला दिसतच होतं की नाही? दिसतच होतं, फक्त मर्यादित दिसत होतं. कारण फक्त मातृगर्भात जे होतं तेवढंच दिसत होतं. जेव्हा जन्माला आलो तेव्हा डोळे उघडले. एक कथा सहज आठवली म्हणून सांगतो. एक राजा होता, हुकुमशाही प्रवृत्तीचा होता. आता हुकुमशाही प्रवृत्तीचा राजा असला की हाताखालचे सगळे चमचे तयार होतात, हा नियम आहे. ते सगळे चमचे होते. जो तो येऊन त्याची फुशारकी करायचा, वा काय तुमच्यासारखा माणूस नाही, तुमच्यासारखा माणूस नाही. आणि मग मी तुमचा किती जास्त चमचा आहे हे सिद्ध करायची एक ओढ असते. त्या ओढीमध्ये नवीन नवीन माणसं नवीन नवीन पद्धतीने राजाचं गुणगौरव करायचे. एक जण येऊन पोचला, त्याने अद्भुत गोष्ट सांगितलं. म्हणे महाराज, माझ्याकडच्या कुत्रीला पिल्ल झाले, ते जन्मल्याबरोबर तुमचं नाव घेऊन जिंदाबाद म्हणत आहेत. काय चापलुसीच करायची म्हटल्यावर काय फिकीर आहे. म्हणे माझ्याकडे कुत्रीला पिल्ल झाले ते तुमचं नाव घेऊन जिंदाबाद म्हणत आहे, पाहायला चला. राजालाही मोठा आनंद वाटला, कोणालाही बरं वाटते स्तुती म्हटली की.
राजा म्हणाला ठीक आहे येतो, पण एक गडबड आहे, एक मोहीम आहे तेवढी पार करतो आणि येतो. 8 दिवसाचं काम, 8 दिवसात वापस येतो. राजा गेला मोहिमेवर, 8-10 दिवस झाले, वापस आला. याला एकदम आठवलं, अरे ते कुत्रीचे पिल्लं पाहिजेत. हा गेला, कुत्रीच्या पिल्ल्याने जसं याच्याकडे पाहिलं, जोरात याचं नाव तर घेतलं, पण मुर्दाबाद म्हटलं. आणि याला असा संताप आला, तलवारच काढली ना. म्हणे काव जायच्या आधी तर तुम्ही मारी सांगत होते, म्हणे कुत्रीचे पिल्ल जन्माला आले तुमचं नाव घेऊन जिंदाबाद म्हणतायत, हे तर माझ्या नावाने मुर्दाबाद म्हणतायत. म्हणे काय करणार महाराज, नाईलाज आहे. तुम्ही 10 दिवस उशिरा आले, ते जन्माला आले तेव्हा खरंच जिंदाबाद म्हणत होते, मधल्या 10 दिवसात त्यांचे डोळे उघडले. आता त्यांना वास्तव कळलं काय आहे ते. डोळे उघडले याचा अर्थ वास्तव कळलं. आपले डोळे उघडले हे तेव्हा म्हणता येईल जेव्हा आपल्याला वास्तव कळेल. आणि वास्तव काय आहे, एक माझा मोरया, बाकी सगळं अवास्तव. हे कळणे याला डोळे उघडणे म्हणतात. बाकीचे ड्रॉप टाकत राहा, तो वेगळा विषय. डोळा उघडला पाहिजे, उघडतो. मोरगावला आला की उघडतो. सकाळी शास्त्रीजींच्या कृपेने माझा हात उघडला. कारण सकाळी शास्त्रीजींना बोलताना विषय होता, तुम्ही डोळ्यात दूध टाकलं की संध्याकाळपर्यंत बरं वाटतं. बरं दूधच गेलं होतं, पण गेलेलं मंदाराचं होतं. दूध गेलं डोळ्यामध्ये म्हणून डोळा खराब झाला. मंदाराचं दूध गेलं तर डोळा खराब होतो, पण मंदाराच्या पित्याच्या हाताने सुधारतो. मग मंदार पिता आपल्याला पकडता आला पाहिजे. मला सांगा, व्यवहारातला मंदार पिता पकडला तर एवढे लाभ आहेत. त्याच्या हाताचं जेव्हा दूध पडल तेव्हा डोळे किती उघडतील. आणि त्याच्या हाताचं दूध योगींद्रांनी आपल्या डोळ्यात टाकलं, त्याला मुद्गल पुराण म्हणतात. काय सुंदर रचना आहे. मत्सरासुराचा विचार मी आपल्याला सांगतोय. मत्सरासुराला पाठवण्यात आलं शुक्राचार्यांकडे, उपनयन संस्कार करण्यात आला. फार सुंदर संस्कार आहे. उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेऊन बसवणे, गुरूंच्या जवळ नेऊन बसवणे, याला उपनयन म्हणतात. तसं झालं तर उपनयन, नाही तर थ्रेड सेरेमनी. नवीन काळातला भयानक शब्द. आणि मुंज किती भयानक असते याची एक अद्भुत व्याख्या सावरकरांनी केली. विषय निघाला म्हणून फक्त सांगून ठेवतो. सावरकर म्हणतात मुलाच्या केसाला धक्का न लागता, कारण क्षौर करायचा नाही, त्यांनी सौंदर्य बिघडतं. समोर सरका फक्त. क्षौर करायचा नाही, कारण त्यांनी मुलाच्या केसांना धक्का लागतो, बिघडतं मुलांचं सौंदर्य, असं वाटण्याच्या दुर्दैवी काळात आपण येऊन पोहोचलो. आणि त्याच्यामुळे मुलाच्या केसाला धक्का न लागता वाजत गाजत आईच्या हौशेसाठी, कारण फायदा तिचाच राहतो, वेगवेगळ्या साड्या घेऊन मिरवता येतं, म्हणून आईच्या हौशेसाठी वाजत गाजत बापाची होणारी हजामत म्हणजे मुंज. सावरकरांनी केलेली अद्भुत व्याख्या आहे, ती नाही वापरायची. उपनयन, उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेऊन बसवणे. गुरुतत्वाच्या जवळ नेऊन बसवायचंय. कसं न्यायचं, कसं जायचं समजून घ्या. कसंही नाही जायचंय. गुरूंच्या समोर जाताना समित पाणीम, हातामध्ये समिधा घेऊन जायचंय. समिधा कशा करता न्यायच्या? प्रतीक आहेत. सगळ्या गोष्टी आपल्याकडे प्रतीकात नाही. ओरडून सांगायचं काही नव्हतं. सगळ्या गोष्टी फक्त प्रतीकातून सांगितल्या जात होत्या. कमीत कमी बोलणे हा तुमच्या माझ्या संस्कृतीचा भाग होता. हातामध्ये समिधा घेऊन जायच्या. का? कारण समिधा म्हणजे काय, विशिष्ट झाडांच्या फांद्या असतात, त्या काड्या असतात, त्या काड्या सरळ असल्या पाहिजे. पहिला नियम आहे. समिधा वेड्या वाकड्या चालत नाही, त्या सरळ असल्या पाहिजे. समिधांचा दुसरा नियम आहे, समिधा ह्या वाळलेल्याच असल्या पाहिजे. शुष्क काष्ठ वर्णन आहे त्याचं, म्हणजे शुक्ल काष्ठ या अर्थाने नाही, ते वेगळा अर्थ. शुष्क काष्ठ, वाळलेली काडी असली पाहिजे. या दोन गोष्टी प्रतीकात्मक आहेत. गुरूंच्या समोर जाताना गुरूंना तो शिष्य सांगतोय, मी या संविधानसारखा सरळ आहे, म्हणून मी सरळपणे तुमच्याकडे आलोय. गुरूंकडे सरळ नाही जात का? नाही जात. प्रत्येक जण सरळ जात नाही. सरळ न गेलेला माणूस सांगतो, त्याचं नाव आहे महारथी कर्ण. वाकडा गेला, लपून गेला. लपून गेल्यानंतर नाना प्रकारच्या गोष्टी घडल्या. कथा सगळी माहिती आहे तुम्हाला. भगवान परशुरामांकडे मी चुकीच्या पद्धतीने सांगत गेला, खोट्या पद्धतीने सांगत गेला, सगळी विद्या मिळवली. पण सगळी विद्या मिळवल्यानंतर कर्णाला एक भयंकर शाप परशुरामांनी दिला. कोणता? ज्यावेळी तुझ्यावर खरी वेळ येईल त्यावेळी यातलं काहीही तुझ्या कामी पडणार नाही. केवढा भयानक शाप आहे. कोणाला मिळाला? त्याचं उत्तर एक कर्णाला मिळाला.
मला सांगा 5,000 वर्षापूर्वी महाभारतामध्ये एक कर्ण नावाचा माणूस झाला, त्याला हा शाप मिळाला, याची कथा 5,000 वर्षानंतर आपण मोरगावात कशाला ऐकायची? कारण ते सूत्र आपलं पहिल्या दिवशी सोडायचं नाहीये. जे काय सांगितलं ते माझ्यासाठी. मग कर्णाला शाप मिळालाय, आपल्यालाही मिळालाय. का? कारण आपल्या जवळ कर्ण आहे. ह्याला कर्णच म्हणतात. इथं बसलेले सगळे ऐकतायत. सगळ्यांनी मुद्गल ऐकलं की नाही? ऐकलं. पण कर्णाला शाप आहे. जेव्हा तुझ्यावर खरी वेळ येईल त्यावेळी तुला काही आठवणार नाही. कर्णाचा शाप आपल्यालाही लागलेला आहे. आणि नेमकी परिस्थिती अशी आहे की नाही सांगा. अ आणि ब असे दोन माणसं असतात. अच्या घरात एखादी दुर्दैवी घटना होते, ब त्याच्याकडे येतो, किती व्यवस्थित समजावून सांगतो, अरे बाबा, जन्माला आलेल्या माणसाला मरावंच लागत असतं, हा जगाचा नियमच आहे, आजपर्यंत आलेले सगळे गेले, कोण वाचले तेव्हा तुझ्या घरचा वाचणार, इतकं सगळं तत्वज्ञान ब त्याला व्यवस्थित समजावून सांगतो. पण 6 महिन्यानंतर ब कडे कोणीतरी गेलं का ब तसाच रडतो आणि मगाशी रडत असलेला अ आता त्याला येऊन समजावतो. मग मला सांगा, अ ला समजलं का ब ला? दोघांनाही नाही. कारण याला समजलं असतं तर याने नंतर रडायची गरज नव्हती, आणि त्याला समजलं असतं तर त्याने तेव्हा रडायची गरज नव्हती. पण आपल्यावर वेळ आली की प्रत्येक जण रडतात आणि दुसऱ्यांना मात्र समजावून सांगतात. का? कर्णाला परशुरामाने शापच दिलाय, तुझ्यावर नेमकी वेळ आली की तुला यातलं काही आठवणार नाही. म्हणून सगळे पुराण ऐकायचे, सगळे प्रवचन ऐकायचे, एकाच शब्दाकरता ऐकायचे, गजानन गजानन गजानन. पण केव्हा? आत्ता नाही, बसल्या बसल्या. ज्या क्षणी शेवटचा श्वास सुटेल त्या क्षणी मुखातून गजानन निघालो पाहिजे. निघल का? एकदा जरी निघालं तरी माणूस मुक्त होणार. शेवटच्या एका श्वासाच्या वेळी मुखातून एक गजानन नाम निघालं तर मुक्त होणार याची खात्री आहे. पण अडचण एकच आहे, शेवटच्या वेळी ते येतच नाही. कारण जन्मभर जे केलेलं असतं तेच शेवटी आठवतं. नियम आहे. एक मजेदार कथा आठवली म्हणून सांगतो. एक माणूस होता, हे ऐकलं, पुराण प्रवचन ऐकले, शेवटच्या वेळी भगवंताचं नाव घेतलं की भगवंताचं नाव तोंडात आलं तरी मुक्त होतो, आणि मुलाच्या मिशानी त्यांनी नाव घेतलं असलं तरी मुक्त होतो. याला आवडली कल्पना, म्हणे जमलं. घरी गेला, 4 पोरं होते, 4ही पोरांचे नाव ॲफिडेव्हिट करून बदलवले. पहिल्याचं नाव गजानन, दुसऱ्याचं नाव विनायक, तिसऱ्याचं नाव महोदर, चौथ्याचं नाव लंबोदर. 4 नावं बदलवून टाकले. 4ही पोरांना घेऊन बसला. शेवटच्या दिवशी मरायची वेळ आली. व्यापारी होता, दुकानावर बसणारा होता. शेवटची वेळ आली, एकदा घरघर लागली. यांनी सांगितलं गजानन. गजानन म्हणे बाबा इथंच आहे. म्हणे लंबोदर, म्हणे मी इथंच आहे. म्हणे महोदर, तो म्हणे मी इथंच आहे. म्हणे विनायक, तो म्हणे मी इथंच आहे. म्हातारा शेवटचं वाक्य बोलला, गाढवांनो म्हणे चौघही इथंच, आता दुकानावर कोण आहे? आणि मेला. शेवटी दुकानच निघालं तोंडातून. 4 पोरांची नावं ठेवण्यात तर 40 शेवटी मुखातून नाव येण्याकरता आयुष्यभराची सवय लागते. ही फार महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आमचे पूज्य पिताश्री महाराज सांगायचे, ध्यान 5च मिनिटं करायचं असतं, त्याच्या पलीकडे शक्यच नसतं. उगी अर्धा तास ध्यान करतो की सांगत जाऊ नका, होत नसते. डोळे मिटून बसणं म्हणजे ध्यान थोडा आहे. कशाचं करता कोणाला माहिती. ध्यान 5च मिनिटं करायचंय. पण 5 मिनिटाचं ध्यान लागण्यासाठी 23 तास 55 मिनिटं शुद्ध जगावं लागतं. तेव्हा 5 मिनिटाचं ध्यान लागतं. येता येता कुठंतरी चौकात बटाटे खाल आणि येता येता बटाटे वडे खाऊन याल आणि इथं बसल्यानंतर नग्न भैरव म्हटलं की दिसल, काही दिसत नाही. असं काही होत नसतं. हा व्यवस्थित आपल्याला समजलं पाहिजे. उरलेलं 23 तास 55 मिनिटाचं आयुष्य शुद्ध, पवित्र, अप्रतिम असावं लागतं. मग 5 मिनिटाचं ध्यान लागतं, बिलकुल लागतं. अनुभवाने सांगू शकतो. पण त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी, उपनयन त्याच्यासाठी आहे. गुरूंच्या जवळ नेऊन बसवायचंय. मी सरळ आहे, माझ्या हातातल्या संविधानासारखा मी फक्त सरळ आलोय, कर्णासारखा वाकडा नाही आलो, आणि मी शुष्क आहे, वाळलेलो आहे. याचा अर्थ आता मला तुम्ही शिकवाल त्याच्या पलीकडे कशातही रस उरलेला नाही. त्याला शुष्क म्हणतात. कोरा आला पाहिजे तरच उपयोगाचा आहे. नाही तर पंचायत होते ना. शिष्य कोरा कसा असला पाहिजे? आपल्या महाराष्ट्राने एक मस्त गुरु शिष्याची जोडी सांगितली. शिष्य होता 1400 वर्षाचा म्हातारा आणि गुरु होती 12 वर्षाची चिमुरडी. मुक्ताबाई आमची 12च वर्षाची होती. चांगदेव 1400 वर्ष जगले.
1400 वर्षानंतर समाधीतून बाहेर आले, ज्ञानदेवांबद्दल माहिती कळली, यांनी ध्यान लावलं, पाहिलं, ज्ञानदेवांचं अद्वितीय वैभव पाहिलं आणि नंतर लक्षात आलं आपण यांच्याशी संपर्क केला पाहिजे. पत्रच होते त्या काळात. पत्र लिहायकरता घेतलं आणि पहिल्याच वाक्याला म्हातारा अडकला. लिहायचं काय? नमस्कार लिहावा तर आपल्यापेक्षा वयाने लहान आहेत, आशीर्वाद लिहावा तर आपल्यापेक्षा अधिकाराने मोठे आहेत. कसं करायचं? 2-4 मिनिटं विचार केला 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 नुसतंच पत्र पाठवलं. काय मजेदार रचना आहे. पत्र येऊन पोहोचलं. निवृत्तीदादांनी पाहिलं, हसले फक्त. माऊलींना दिलं, माऊलींनी पाहिले, हसले. सोपानदेवांनी दिलं, सोपानदेवांनी दोन्हीकडून पाहिलं, कोरच पत्र. मुक्ताबाईला दिलं, मुक्ताबाईंनी दोन्हीकडून पाहिलं. पण मुक्ताबाईंनी मस्त प्रतिक्रिया दिली. आई मुक्ताबाई म्हणते 1400 वर्ष जगला तरी कोराच राहिला, काहीच उमटलं नाही. पण माऊली माऊली आहे, माऊली टिंगल नाही करत. मुक्ताबाईंनी गंमत म्हणून केली, तिच्या स्वभावानुसार केली, खोडकरपणात केली. माऊली म्हणते अगं बरं आहे, कोरा आहे, आपल्याला पाहिजे ते लिहिता येईल. आधीच भरला असता तर आपण काय केलं असतं? याला माऊली म्हणतात. माऊलींच्या समोर जाताना कागद कोरा असला पाहिजे. आपली पंचायतच आहे, आपण गुरूंच्या समोर जातानाच पाठवतो. हे 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 सगळं वाचलं, आता सांगा काय करायचं? ते म्हणे आता मरायचं. आता काय करायचं? त्यांच्या समोर कशाचा अहंकार सांगायचा? पण आपण तिथं दन वाजवत राहतो. ही रचना कळली पाहिजे. मी शुष्क आहे, वाळलेलो आहे, आता तुमच्या उपदेशाशिवाय मला कशातही रस नाही, ही अवस्था आहे. पण कायम लक्षात ठेवा, भृशुंडींची कथा आपण पाहू तेव्हा सांगेल, जाताना वाळलेला असला पाहिजे. म्हणून भृशुंडी तपाला बसले तेव्हा भगवान मुद्गलांनी एक वाळलेली काडी रोवली, पण सांगितलं तप पूर्ण झाल्यानंतर याचा वृक्ष असला पाहिजे. जेव्हा भृशुंडींची कथा पाहू तेव्हा आपण त्याचं विशेष वर्णन करू. जाताना शुष्क असला पाहिजे, येताना रसभरीत असला पाहिजे. नेमकं उलट होतं. विद्यार्थी येताना रसभरीत असतो आणि जाताना वाळलेला वापस जातो. त्याला आमची शिक्षण यंत्रणा म्हणतात. हाल आहेत शिक्षणाचे, न बोललेले बरे. शिक्षण यंत्रणेची किती भयानक अवस्था आहे. एक विषय सहज निघाला, 1 मिनिट विनोद म्हणून आपल्याला सांगतो. आमच्या विदर्भामध्ये अगदी अलीकडच्या काळात ऋषितुल्य व्यक्तिमत्व झालं. त्यांचं नाव होतं भाऊमर्षी विनोबा भावे. विनोबांच्या आश्रमामध्ये एक माणूस आला. 6 विद्यापीठांचा PhD होता. अभ्यास किती असेल विचार करा. शिक्षण यंत्रणा म्हणजे काय कळलं पाहिजे. उपनयन सांगतोय मी आपल्याला. तिथं येऊन पोहोचला. 6 विद्यापीठांचा PhD, अफाट अभ्यास त्याचा. आल्यानंतर त्यांनी यांना विचारलं, म्हणजे मी 6 विद्यापीठाचा PhD आहे म्हणून लोक मला आचार्य म्हणतात, कामामुळे प्राचार्य म्हणतात, तुम्ही तर कुठलेच ग्रॅज्युएट सुद्धा नाही, तुम्हाला लोक आचार्य का म्हणतात? यांच्या लक्षात आलं अहंकाराने भरलाय. म्हणे बस. त्याला शांतपणे बसवलं. आश्रमात काही चहा मिळण्याची सोय नव्हती. त्याला सरबत वगैरे पाजलं, थंड केलं थोडंसं, तसे थंड करणं त्याला आवश्यक होतं. त्याला मग सरबत पाजलं. विनोबांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तुम्ही भले 6 विद्यापीठाचे PhD नसले तरी स्वतःला विचारायला हरकत नाही प्रश्न. विनोबांचा पहिला प्रश्न, तुला नांगरता येतं का? तो म्हणे नाही. म्हणे तुला वखरता येतं का? तो म्हणे नाही. म्हणे तुला डवरता येतं का? याला शब्दच माहित नव्हता. तुला डवरता येतं का? म्हणे पाणी शेणता येतं का? म्हणे कपडे धुता येतात का? म्हणे भाजी चिरता येते का? म्हणे स्वयंपाक करता येतो का? नाना प्रकारचे व्यवहारातले प्रश्न. याच्या प्रत्येक प्रश्नाला ठरलेलं उत्तर नाही 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 नाही. 50 प्रश्न झाले. प्रत्येकाला नाही उत्तर आलं. विनोबांनी 51वा प्रश्न विचारला, तुझ्या PhDचा काही उपयोग आहे का? हा म्हणे नाही. ही शिक्षण क्षेत्राची दुर्दैवी अवस्था आहे. मी गमतीने सांगताना सांगत असतो, मार्केटमध्ये गेल्यानंतर जर खाली टमाटे ठेवले आणि वर भोपळा ठेवला की समजून घ्यायचं ग्रॅज्युएट. कारण एवढी अक्कल फक्त ग्रॅज्युएटलाच असते. व्यवहाराचा संबंधच नाही. अशी रचना नाही सांगितली. उप म्हणजे जवळ नेऊन बसवणे, गुरूंच्या जवळ नेऊन बसवायचे. कशा करता? त्या गुरूंचं संपूर्ण ज्ञान स्वीकारायचं. केव्हा स्वीकारता येईल? जेव्हा कोरडा असेल तेव्हा. ओल्यामध्ये काही होत नाही. ओला जर जाऊन पोचला त्यांनी, कारण यज्ञ संस्कृती आहे तुमची माझी, संविधानचा संबंध यज्ञाशी आहे. जेव्हा गुरुच्या समोर नेऊन तो समिधा ठेवायचा, गुरु आपल्या यज्ञातली एक काडी उचलायचे, त्याला लावायचे, त्या समिधा पेटल्या तर पास. एंट्रन्स टेस्ट या पद्धतीने टेस्ट होती. त्या पद्धतीने एंट्रन्स दिल्या जात होता. जर समजा समिधा ओल्या असतील तर काय व्हायचं? त्याचं उत्तर आहे फक्त धुपट व्हायचं. त्याला डिग्री असं म्हणतात. नाही का? डिग्र्या मिळतात, अक्कल कुठे मिळते? विद्यापीठात अक्कल मिळत नाही. ज्ञान वेगळी गोष्ट आहे. विद्यापीठात मिळते ती फक्त इन्फॉर्मेशन.
दोन मधला फरक लक्षात घ्या. इन्फॉर्मेशन वेगळं, नॉलेज वेगळं. इंग्लिशमध्ये शब्द सांगितले की पटकन कळतं. इन्फॉर्मेशन वेगळी, नॉलेज वेगळं. आणि मी सांगताना सांगत असतो, नॉलेज इज फार अवे फ्रॉम कॉलेज. त्याचा कॉलेजशी संबंधच नाहीये. जगामध्ये इन्फॉर्मेशन तुम्ही देऊ शकता. आणि पुढचा एक शब्द विषय निघाला म्हणून सांगतो, ज्ञानदान हा शब्द आपल्याकडे वापरला जातो, जो 100% खोटा आहे. ज्ञानाचं दान देता येत नसतं, कारण ज्ञान ही देण्याची नाही, होण्याची गोष्ट आहे. हं. ज्ञान देता येत नाही. उदाहरण सांगताना मी नेहमी एक सांगत असतो, आमचा चिरंजीव जेव्हा एकदम लहानसा होता ना, रांगत रांगत सकाळी यायचा, मांडीवर बसायचा, मी पूजा करत असायचो. पूजा करत असताना जवळ येऊन बसला की शेजारच्या दिव्याला हात लावायचा. मी 2-4 वेळा हात ओढला. 2-4 वेळा हात ओढला आणि त्याला सांगितलं चटका बसतो. आता त्याला अनुभवच नाही चटका म्हणजे काय. मी त्याला सांगतोय चटका बसतो, ही झाली इन्फॉर्मेशन. एक दिवस माझं लक्ष नसताना त्याचा हात चुकून लागला, त्याला जे काय झालं त्याला म्हणतात ज्ञान. आता चित्रातला दिसला तरी तो मला सांगायचा, बाबा हा आहे. म्हटलं कळलं, ज्ञान आहे. ज्ञान आतून येणारी गोष्ट आहे. इन्फॉर्मेशन बाहेरून कोंबल्या जाते. दोन मधला फरक कळला पाहिजे. गुरूंच्या जवळ जाऊन ज्ञान मिळवायचंय, जसे ते आहेत तसं मला व्हायचंय. आणि ते बोलत नाहीत म्हणून त्यांना आचार्य म्हणतात. आचार्य शब्दाचा अर्थ ते त्यांच्या आचरणातून तुम्हाला सांगतात असं व्हा. ते बोलत नाहीत, सांगत नाहीत असं व्हा. त्यांच्याकडे पाहून शिकता आलं पाहिजे. गुरूंनी बोलायचंच नसतं. तुमची माझी संस्कृती गुरु शिष्याबद्दल सांगते, गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्य उच्छिन्न संशय. गुरूंनी एकही शब्द बोलायचा नाही, शिष्यांचे प्रश्न दूर होतात. इथं गुरु 2-2 तास ओरडले तर शिष्याचा एक प्रश्न सुटत नाही. कसं चालेल. उपनयन झालं पाहिजे. गुरूंच्या जवळ जा गेला याचा अर्थ गुरूंच्या मांडीला मांडी लावून बसला नाही. गुरूंच्या जवळ याचा अर्थ गुरु ज्या अवस्थेत आहेत त्या अवस्थेत मी गेलो पाहिजे, म्हणून त्याला उपनयन म्हटलं. मत्सरासूर जाऊन पोहोचला, शुक्राचार्यांकडे पोहोचला. शुक्राचार्य सगळ्या दैत्यांचे गुरु आहेत, त्यांच्याकडे जाऊन पोहोचला. पहिल्यांदा त्याचं नामकरण करण्याचा विषय आला, कारण पृथ्वी काही नुसतंच बोलत होती. शुक्राचार्यांनी त्याचं स्वरूप पाहिलं आणि स्वरूप पाहून नाव ठेवलं, तुझं नाव मत्सर राहील. का? कारण तुझ्या प्रवृत्तीत आहे, सतत येता त्याचा मत्सर करतो. तुझं नाव तेच असलं पाहिजे. नाव प्रवृत्तीचे वाचक असतात. तुमचे माझे जे नाव आहेत त्यातून आपली प्रवृत्ती असते, किमान आपल्या आईवडिलांची प्रवृत्ती असते की आपण तसं व्हावं. म्हणून आपल्याकडे पहा, वर्णानुसार नावं बदलतात. जो उच्च वर्ण ज्याला आपण सहज बोलताना म्हणतो, त्या ब्राह्मण वर्णातले नावं जर तुम्ही पाहिले तर तुमच्या लक्षात येईल. आनंद, स्वानंद, विवेक, हे सगळे नावं, प्रसाद, हे सगळे नावं आपल्याला सापडतील. जर आम्ही दुसऱ्या वर्णावर येतो, मी वर्ण शब्दाचा पुन्हा सांगतोय, जातीचा संबंध नाही. वर्ण दुसरा, क्षत्रिय, ज्याच्यात बहादुरी आहे, पराक्रम आहे, त्यांचे नावं पहा. तलवार सिंग, भाला सिंग, बंदूक सिंग, सगळे पंजाबचे नावं पहा तुम्ही. सगळ्यामध्ये युद्धाचा संबंध आहे. का? प्रवृत्तीचा भाग आहे. व्यापारी लोकांमध्ये जा, नावं पहा. हिरालाल, पन्नालाल, माणिकलाल, करोडीमल, रोकडीमल, गुजरात. नाही, काळेसाहेब आले म्हणून आठवलं. सगळे तिकडचे. का? कारण पैशाचाच खेळ आहे. पैशाचा खेळ असल्यामुळे हिरालाल, पन्नालाल, माणिकलाल जिकडे तिकडे हेच सापडतील, कारण त्याचा संबंध रत्नाशी आहे, लक्ष्मीशी आहे. उरलेला वर्ग दगडू, धंडू, कचरू. न बोललेलं बरं, नाही का? नावं तुमच्या प्रवृत्तीचे प्रतीक असतात. फक्त लक्षात ठेवायचं, माझ्या आई वडिलांनी माझं नाव ठेवताना त्यांच्या मनात जी काय प्रवृत्ती होती ती प्रवृत्ती पुढे मी वापरली पाहिजे. नाही तर आई वडिलांनी नाव ठेवलं अभय आणि झुरळ सापडलं का हा शेजारच्या खोलीत. हे काय कामाचा? पोराचं नाव तिकडे ज्ञानराज आणि हा 5 वर्ष नापास, असं काय कामाचा? भाव असले पाहिजे त्या नावांमध्ये. आपलं प्रवृत्ती सांगितली आहे. आई वडिलांनी किती विचार केला असेल, त्यानंतर त्यांनी या देहाला नाव ठेवलं स्वानंद. आता जबाबदारी आहे माझी, निदान आनंदात तर राहायला पाहिजे की नाही. साधा हिशोब आहे. प्रत्येक नाव ठेवताना त्याच्या मागची प्रवृत्ती, त्याची प्रवृत्ती मत्सराची होती म्हणून त्याचं नाव मत्सर ठेवण्यात आलं. मत्सराने शुक्राचार्यांकडून उपदेश घेतला आणि तपश्चर्या केली. हे वाक्य व्यवस्थित समजून घ्या. या देशात जन्माला आलेल्या प्रत्येक राक्षसाने तपश्चर्या केली. या देशात जन्माला आलेले राक्षस सुद्धा तप करत होते. ते राक्षस असून तप करत होते. आता कळलं नेमकं तुम्हाला काय म्हणायचंय ते. ते राक्षस असून तप करत होते. मी माणूस असल्यानंतर जर करत नसेल तर माझ्या करंटेपणाला पारावार नाही.
अरे माणूस म्हणून जन्माला घातलं भगवंतानी, काही ना काहीतरी अनुष्ठान असलं पाहिजे. अनुष्ठान हे अधिष्ठान आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. त्या अनुष्ठानाला अधिष्ठान करून तुमचं माझं जीवन, राक्षसांनी तपश्चर्या केल्या, किती भयानक केल्या. मत्सरासुराने एका पायावर उभं राहून 10,000 वर्ष तपश्चर्या केली. तुम्हाला एवढी भयानक. तेव्हा तर मिळते त्रैलोक्याचं राज्य. 2-4 मिनिटाच्या याच्यात कसं मिळेल? पण आपली पंचायत, आपल्याला वाक्यच मोठे गडबडीचे आहेत. एक अद्भुत वाक्य भक्त लोकांमध्ये वापरलं जातं, त्याला की नाही त्या देवाचं खूप आहे. म्हणजे काय मला आजपर्यंत नाही कळलं. ते खूप असणे म्हणजे काय? एखाद्या सहज बोलतो, नाही आमच्या पोराला की नाही गणपतीचं खूप आहे म्हणे. म्हणजे काय? तर बाथरूम मधून निघाल्यानंतर अंग पुसत पुसत अथर्व शीर्ष म्हणतो. एवढ्याच्या भरोश्यावर कसं जमल? अनुष्ठान तेवढे मोठे असावे लागतील, तेव्हा तेवढ्या मोठ्या गोष्टी मिळतील. सगळ्या राक्षसांनी तपश्चर्या केल्या, अद्वितीय तपश्चर्या केल्या, अंगावर काटा येईल अशा तपश्चर्या केल्या, वाचताना दम लागेल अशा तपश्चर्या केल्या. तेवढ्या सगळ्या तपश्चर्येनंतर देवता प्रसन्न झाल्या. तिथपर्यंत चांगलं आहे. राक्षसही तप करतात, राक्षसही अनुष्ठानं करतात, राक्षसही साधना करतात, त्यांच्या समोरही देव प्रगट होतात. ते प्रगट झाल्यावर राक्षस गडबडतात. ते पहिलं वरदान ठरलेलं मागतात, मला मृत्यू नसावा. सगळ्या राक्षसांचं कॉमन वरदान. कुठल्याही पुराणातला कुठलाही राक्षस, सगळ्या पुराणातल्या सगळ्या नशीब मुद्गल पुराणात हे वरदान नाहीये, मला मृत्यू नसावा नाही. त्यांनी त्यातला पळवाटा शोधल्यात, ते पुढचा प्रकार असतो. पण पहिल्यांदा सगळ्यांनी सांगितलं मला मृत्यू नसावा. आणि मृत्यू टाळण्याचा सगळ्यात मोठा प्रयत्न कोणी केला माहितीये? त्याचं उत्तर हिरण्यकश्यपू. एवढा प्रकार आजपर्यंत जगात कोणीही केलेला नाही. जेवढे वरदानं त्यांनी मागितले, घरात नसावा, बाहेर नसावा, दिवसा नसावा, रात्री नसावा, ओल्यानी नसावा, वाळल्यानी नसावा, शस्त्रांनी नसावा, अस्त्रांनी नसावा, पुरुषांनी नसावा, स्त्रीनी नसावा, नरानी नसावा, पशूनी नसावा, ओल्यानी नसावा, वाळल्यानी नसावा, खाली नसावा, वर नसावा, काय काय वरदानं मागितले. पण त्याच्या आधी त्यांनी वरदान ठरलेलंच मागितलं होतं. कोणतं? मला मृत्यू नसावा. आणि ब्रह्मदेव सांगतात जमत नाही. म्हणे का? म्हणे माझ्या बँकेत एवढं बॅलन्स नाही की मी तुला चेक देऊ शकेल. का? कारण ब्रह्मदेवाला स्वतःलाच मृत्यू आहे. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. ब्रह्मदेवाला स्वतःलाच जर मृत्यू असेल तर ते तुम्हाला अमरत्व देतील कसे? तुम्हाला का ब्रह्मदेवालाही मृत्यू आहे? सगळ्याच पुराणात दिलंय की. असं काय करता? प्रत्येक पुराणाने भारताची कालगणना सांगितली. दुसऱ्या खंडात खरं तर विषय येईल, पण आता विषय आलाय तर 1 मिनिटं आपल्या समोर सांगतो. 4,32,000 वर्षाचं कलियुग असतं. त्यात 4,32,000 मिळवले की 8,64,000 वर्षाचं द्वापार युग होतं. पुन्हा 4,32,000 मिळवा, 12,96,000 वर्षांचं त्रेतायुग असतं. पुन्हा 4,32,000 मिळवा, 17,28,000 वर्षाचं कृतयुग असतं. हे चारही एकत्र केले की याला युगचतुष्टय असं म्हणतात. असे युगचतुष्टय 1,000 वेळा झाले की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो, तेवढीच ब्रह्मदेवांची रात्र असते. असे ब्रह्मदेव सध्या 50 वर्षाचे आहेत. आकडा काढता आला तर काढा, मला पाठवा. निघत नाही. कॅल्क्युलेटर वापरलं तर ती ई करते बंद पडते. येतच नाही. इतकी माझी तुमची भारतीय संस्कृती जुनी आहे. कारण ज्या दिवशी भगवान ब्रह्मदेव प्रगट झाले तसे निश्वासितो वेदहा, त्यांच्या निश्वासातून वेद प्रगट झाले, तेव्हापासून भारतीय संस्कृती प्रगट झाली. इतके वर्ष तुम्ही कशावरून? रोज संकल्प सोडता ना, झोपेत सोडता का? अद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे. आज भगवान ब्रह्मदेवाच्या दुसऱ्या परार्धामध्ये मी ही पूजा करत आहे. या दुसऱ्या परार्धामध्ये म्हणजे 51व्या दिवसातल्या पहिल्या दिवसातले 27 कृतत्रेत द्वापार कली झाले. 28वा कृतत्रेत द्वापार झाला म्हणून 28व्या कलियुगात आपण सध्या आहो. म्हणून संकल्पाचा पुढचा भाग असतो अष्टाविंशतितमे कलियुगे. 28व्या कलियुगात. हे आपण रोज विठोबाला ऐकवतो, आठवतं ना? युगे 28 विटेवरी उभा. 28 कुठून आणले? ती कालगणना आहे. तुमच्या माझ्या आरत्या, तुमचा माझा संकल्प, प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. अडचण एकच आहे, आम्ही समजून घ्यायच्या भानगडीतच पडत नाही. वाजवतो आरत्या, म्हणतो कुठं? आरत्या वाजवतो आणि कुठेही थांबतो, काहीही म्हणतो. म्हणजे मोर्याच्या आरतीचे काय हाल करतात ना, सुख करता, दुःख करता, वार्ता विघ्नाची, इथं थांबतात. आता कुठं थांबायचं कळलं पाहिजे की नाही? सुख करता, दुःख करता, वार्ता विघ्नाची, इथं जर थांबले, वाक्य जर पूर्ण झालं तर याचा अर्थ काय? तू सुख करताय, तू दुःख करताय, विघ्नाची वार्ता आहे. बरं नसल तर हो वार्ता विघ्नाची, हो वार्ता विघ्नाची, त्याला प्रार्थना का तू विघ्नाची वार्ता हो.
आणि मग दुसऱ्या ओळीची आणखीन हाल, नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची, म्हणजे ज्याची कृपा प्रेम पुरवी देत नाही उरुही देत नाही. म्हणजे काय? अरे काय म्हणताय, समजून म्हटलं पाहिजे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी. तिथं थांबायचंय. तू वार्ता विघ्नाची वार्ता ही उरू देत नाही आणि मग पुरवी प्रेम कृपा जयाची. याला आरती म्हणणे असं म्हणतात. आरती म्हणण्याकरता ती समजली पाहिजे, ती म्हणताना आर्तता आली पाहिजे तर आरती ना. पण ती समजली तर पाहिजे काय म्हणतोय ते. पण आपण काय म्हणतोय हे आपल्यालाही समजू नये आणि इतरांनाही समजू नये म्हणून जोराजोरात टाळ आणि घंटा वाजवायच्या असतात. बडवते राहू. अरे काय प्रकार आहे. समजून घ्या काय म्हणायचंय, काय शब्द वापरलेत, ते शब्द कशा करता वापरलेत, त्या भगवंताचं स्वरूप त्यातून कसं वापरलेलं आहे, प्रत्येक गोष्ट कळली पाहिजे. मी आपल्याला सांगतोय, युग सांगितले 4. ब्रह्मदेवाचा तेवढा दिवस असतो, ब्रह्मदेवाची तेवढीच रात्र असते. असे ब्रह्माजी 100 वर्ष जगतात. याचा अर्थ 100 वर्षानंतर मरतात की नाही? 100 वर्ष जगतात या वाक्याचाच अर्थ आहे 100 वर्षानंतर मरतात. याचा अर्थ ब्रह्मदेवही कधी ना कधीतरी संपणार आहे. काळ भला प्रचंड असेल, तो वाक सोडून द्या. मग मला सांगा, जे स्वतःच अमर नाहीत ते तुम्हाला वरदान कुठून देतील? माझ्या बँकेत आहे 10,000 आणि मी तुम्हाला चेक देतो 1,00,000चा, वठल कसा? बाउन्स होऊन माझ्याच उरावर यायचा आणि जेलमध्ये मलाच जायची वेळ यायची. सगळ्या देवतांनी सांगितलं अमरत्व देता येत नाही, पाहिजे फार तर एक कर, कसा मृत्यू पाहिजे ते विचार. आणि मग मगाशी सांगितलं असं हिरण्यकश्यपूने सगळा विचार मांडला. पण त्याच्या पुढची गोष्ट महत्वाची आहे. एवढ्या सगळ्या वरदानाचा विचार करून भगवान नरसिंह प्रगट झाले. ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या सगळ्याचा विचार. घरात नको, बाहेर नको, त्याला उमऱ्यात मारला, खाली नको, वर नको, मांडीवर मारला, दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळी मारला, अस्त्रांनी नको, शस्त्रांनी नको, त्याला नखांनी फाडला. सगळे वरदानं असून हिरण्यकश्यपूला मारलं. कथा कशा करता ऐकायची ते फार महत्वाचं आहे. कधी काळी हिरण्यकश्यपू नावाचा कोणीतरी झाला आणि त्याला मारलं, पुढे येणार आहे कथा आपल्याला. पण आज ओघात आली म्हणून सांगितली आपल्याला मुद्दाम. कशा करता कथा ऐकायची समजून घ्या. इतके सगळे वरदान असून हिरण्यकश्यपू मेला. आपलं काय? आपल्या तर आघाडी ना पिछाडी काही. आपल्याला मुदगलाशिवाय तरुणोपाय नाही. कथा त्याच्यासाठी ऐकायची आहे, कारण इतके प्रयत्न केलेले राक्षस संपले, आपण कसे टिकणार आहोत? त्या वरदान मागायची वेळ आली आणि मत्सरासुराने वरदान मागितलं, भयानक वरदान मागितलं. पंचमहाभूतांपासल्या कशानीही मला मृत्यू नसावा, पंचमहाभूतांनी बनलेल्या कशानी मला मृत्यू नसावा. याला राक्षस म्हणतात. मला मृत्यू नसावा राक्षसची पहिली व्याख्या. राक्षसांच्या व्याख्या व्यवस्थित समजून घ्या. आपल्या डोक्यात जे राक्षस बसलेत तसे राक्षस पुराणांनी खरं तर वर्णन केलेलं नाही. राक्षस काळेबेंद्रे नसतात, त्यांना शिंग नसतात, त्यांचे डोळे लाल नसतात, ते विनाकारण उगीच हा 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 करत हसत बिसत काही नसतात. हे आम्हाला मालिकांनी टीव्हीवाल्यांनी सांगितलेले फालतू प्रकार आहेत. राक्षस स्मार्ट असतात, हँडसम असतात. नवे हँडसम असतात तेच राक्षस होऊ शकतात. बाकीच्या विचारते कोण? त्यांच्या सौंदर्याचा या अर्थाने विचार नाही. काळे बेंद्रे वगैरे काही संबंध नाहीये. काळेपणा आपल्याकडे सौंदर्याचंच प्रतीक आहे. म्हणून तर राम सुंदर आहेत, कृष्ण सुंदर आहेत, पांडुरंग गोरा पान आहे. तुम्हाला काय वाक्य आहे? कुठं वाटतो? पण त्याचं नाव तर पांडुरंग आहे ना. पांडू म्हणजे पांढरा रंग ज्याचा आहे त्याला तिथं जाऊन पांडुरंग म्हणाल. तो म्हणाल मी इतका काळा आहे का काजळाचा टिकला लावला तर कुठं लावला सापडणार नाही. त्याला पांडुरंग आपण म्हणतोच की नाही, कारण रंग बाहेरचा नाही पाहायचा आहे. बाहेरून कसाही असला तरी ऊस डोंगापरी रस नव्हे डोंगा, चोखा डोंगापरी भाव नव्हे डोंगा, हा जो विषय आहे तो तिथं वापरायचा आहे. बाहेरचा काळेपणा काय घेऊन बसले? खूप लोक असतात बाहेरून पांढरे शुभ्र कपडे घालतात, बाकीचं न बोललेलं बरं. बाहेरच्या कपड्यावर कुठं अवलंबून आहे? बाहेरचा हिशोब नाहीये महत्वाचा, आतला भाव पाहायचा आहे. मत्सराचा विचार मी आपल्याला सांगतोय. त्यांनी वरदान मागितलं. वरदान मागताना सांगितलं मला मृत्यू नसावा. नाही म्हटलं की पंचमहाभूतांनी नसावा. राक्षस कशाला म्हणतात त्याचं स्वरूप समजून घ्या. ज्याला फक्त पंचमहाभूतांचा विचार कळतो त्याला राक्षस म्हणतात. कारण त्यांनी वरदान काय मागितलं? मला पंचमहाभूतापैकी कशाने मृत्यू नसावा. कारण याच्या पलीकडचं काही असतं हेच त्याला कळत नाही. आणि पंचमहाभूतांच्या पलीकडे काही असतं हेच ज्याला कळत नाही त्याला राक्षस म्हणतात. याचा अर्थ जो फक्त पंचमहाभूतात अडकतो, याचा अर्थ जो फक्त देहात अडकतो, याचा अर्थ जो फक्त कर्मेंद्रियात आणि ज्ञानेंद्रियात अडकतो त्याला राक्षस म्हणतात. जेवढं माझ्या बुद्धीला कळतं तेवढंच खरं.
याला आजकालच्या काळात राक्षस नाही, बुद्धिवादी म्हणतात. न बोललेलं बरं. पण हे बुद्धिवादी राक्षसांपेक्षा भयानक आहेत. पुराणातले राक्षस परवडले, ती निदान सांगत तरी होती मी राक्षस आहे. हे सांगतात मी चांगला आहे आणि करतात वाईट धंदे. ते आणखीन भयानक प्रकार आहे. ह्या ज्या बुद्धिवादाचा विचार आहे, कायम लक्षात ठेवा, मला जेवढं कळतं तेवढंच खरं हे ज्यांना वाटतं त्यांना कवडीची बुद्धी नाही. उदाहरण देऊन सांगतो. पहिला हिशोब, आत्ता माझ्यासमोर माईक आहे. या माईकवर अब्जावधी जीवाणू आहेत. आहेत की नाही? आहेत. एक तरी दिसला का? नाही. म्हणून नाही म्हणणार का? मला दिसत नाही ते नाही. बुद्धिवादाचा पहिला निकष ना. जे डोळ्यांना दिसणार नाही, जे कानाला ऐकू येणार नाही, जे प्रयोगशाळेत सिद्ध करता येत नाही ते नाही. अरे याच्यावर आहेत ना अब्जावधी. मला दिसत नाही. याचं उत्तर मला दिसत नाही हा माझा प्रॉब्लेम आहे, जीवाणूंचा नाही. कारण माझ्या इंद्रियात ताकद नाही. ज्या दिवशी मला माझ्या इंद्रियांची ताकद वाढेल त्या दिवशी याच्यावरचे सगळे जीवाणू दिसतील. साधना 2 वापरायचेत. एक, याच्यातले जीवाणू पाहायचे असतील तर विज्ञान एक मार्ग सांगतं, त्याला म्हणतं साधन डेव्हलप करणे. मग साधन डेव्हलप केलं की याच्यावरचे जीवाणू दिसतात. सूक्ष्मदर्शक यंत्राचा वापर करा, जीवाणू दिसतील. साधन डेव्हलप करणे याला विज्ञान म्हणतात आणि साधना वृद्धिंगत करणे याला अध्यात्म म्हणतात. साधना वृद्धिंगत केली तरी ते जीवाणू दिसतील. सूक्ष्मातले सूक्ष्म दिसणे याचा विचार आहे. आणि सूक्ष्मातले सूक्ष्म म्हणजे किती? मला पुन्हा माऊली आठवते. चांगदेव आले माऊलीला भेटायला. गेला नव्हता अहंकार. ते भले पत्र झालं, चांगदेव 65 झाली, सगळं झालं, तरी भेटायला आले. कसे आले? वाघावर बसून आले. हातामध्ये सापाचा चाबूक घेऊन आले. वाघावर बसून का आले? सांगायचंय या वाघासारख्या क्रूर प्राण्यावर सुद्धा माझी सत्ता चालते. या सापासारख्या विषारी जीवावर सुद्धा माझी सत्ता चालते. प्रतीक आहे ते. त्या दोघांचा संवाद येतो. तुमचा माझा काही संबंध नाही त्याच्यात. माऊलींना त्यांनी सांगितलं मी वाघापर्यंतचं चैतन्य हस्तगत केलं, मी सापापर्यंतचं चैतन्य हस्तगत केलं. माऊली म्हणते आणखीनही कमीच आहेस तू, एक पायरी खालीच आहे. कारण वाघामधलं आणि सापामधलं चैतन्य हे सजीवातलं होतं. अरे निर्जीवातल्या चैतन्यावर सत्ता चालवता येते म्हणून भिंत चालवली. तुम्हाला भिंत कशी काय चालते? त्याचं उत्तर आहे भिंत नाही चालत, माऊली चालवते. वर माऊली बसावी लागते मग भिंत हलते. आपण बसलो तर सतरंजी हलत नाही, बाकीच्यांनी ओढली तर हलत नाही. आपला विषय नाही येतो, तुमचा माझा विषयच नाही. त्या दोघांचा तो एकमेकाशी संवाद आहे. माऊलीला चांगल्याने सांगितलं मी सापावर व्यागावर सत्ता चालवतो. माऊली सांगते अरे अचेतन ज्याला म्हटल्या जातं त्यातही चैतन्य आहे. कारण सर्वम खलु इदं ब्रह्म म्हणताना म्हणताना पाठ करून दणकून, मग सर्वम खलु इदं ब्रह्म असेल तर भिंत ब्रह्म नाही आहे का? आहे. ब्रह्म सचेतन असलं पाहिजे, भिंत ही सचेतन आहे हे ज्याला कळतं त्याला माऊली म्हणतात. पुढचा हिशोब आपल्याला सांगितला. एक एक रचना कळली पाहिजे. मत्सराने सांगितलं मला पंचमहाभूतापासून मृत्यू नसावा, त्यालाच मत्सर म्हणतात. कारण शेवटी मत्सर पंचमहाभूतांनी मरतच नाही. कारण पंचमहाभूतातून तो तयार होतो. माझ्याजवळ जे पंचभौतिक वैभव आहे ते पाहून तुम्हाला मत्सर येऊ शकेल, तुमच्याजवळ जे पंचभौतिक वैभव आहे ते पाहून मला मत्सर येऊ शकेल. मत्सर पंचमहाभूतांनी नष्ट होईल कसा? पंचमहाभूतांनी मत्सर मरावा ही कल्पना म्हणजे तूप टाकू टाकू आग विझवण्यासारखं आहे. तूप टाकून आग कशी विझल, पेट्रोल टाकून आग कशी विझल, तसं कामोपभोग घेऊन किंवा अर्थोपभोग घेऊन जीवन तृप्त कसं होईल हे कळलं की मुद्गल समजलं. हे सगळं असतं, हे सगळं असावं, पण यांनी तृप्तता येत नसते. हे आपल्याला एकेका कथेतून पुढे पुढे येत राहील. त्यावेळी त्याच्यावर आणखीन विवेचन करू. भाव आपल्याला सांगतायत की रचना अशी आहे. इथं परिस्थिती येऊन पोहोचली, त्यांनी सांगितलं पंचमहाभूतापासून मला मृत्यू नसावा. भगवान ब्रह्मदेव म्हणतात तथास्तु. पुढचा विषय सगळ्यात महत्वाचा आहे. राक्षस कशाला म्हणतात? त्याचं उत्तर आहे वरदानं त्यांना मिळाले, तपश्चर्या राक्षसांनी केली, वरदानं राक्षसांनाही मिळाले, वापरले चुकीचे. सत्ता मिळेपर्यंत सगळे देवच असतात. आता तुम्हाला कळलं व्यवस्थित. सत्ता मिळेपर्यंत सगळे देव असतात, सगळे नम्र असतात, सगळे पाया पडत असतात. सत्ता मिळाली की जी गडबड होते ती मत्सरासुर निर्माण करते. तिथेही कुठपर्यंत एकदम नाही झाली. वरदानं मिळाले, वापस गेला. वापस कुठं गेला? व्यवस्थित ऐका.
वापस गेला दुर्बुद्धी नावाच्या राक्षसाकडे. हा दुर्बुद्धी कोण आहे? हा दुर्बुद्धी त्याचा सासरा आहे. कुठं जाऊन पोहोचला? सासूरवाडीला. बिघडतात कुठं? कायम लक्षात ठेवा. काही गोष्टी मी माता भगिनींना नावं ठेवतोय असं नाही, पण संस्कार कळले पाहिजे. वृद्धाश्रमामध्ये माता पिता असतात. बोलताना दणकून व्हॉट्सअपवर निरोप येतात. जर समजा पोरींना सांभाळायला संधी दिली तर एकही वृद्धाश्रम निर्माण होणार नाही. पण तुमच्याकरता सांगतो, तुम्ही घरात येईपर्यंत एकही माता पिता वृद्धाश्रमात कधी गेला नाही. तेव्हाच जातात ना जेव्हा पोराचं लग्न होते. तोपर्यंत कोण गेला बाप? कधी नाही गेला. घरात सुनबाई येते, तिच्यासोबत तिचे सासूरचे सगळे येतात आणि ते सासूरवाडीचे सगळे घरच्यापेक्षा जास्त प्रेमळ झाले का मत्सर असुर होतो. तोपर्यंत चांगला तपश्चर्या करत होता की कुठे बिघडत होतं? तपश्चर्या तिथं नाही बिघडत. दुर्बुद्धीकडे जाऊन पोहोचला. त्याची पोरगी मद करा. सगळे शब्द फार मजेदार आहे. पोरगी कशी असली पाहिजे? नवऱ्याला शांत करा असली पाहिजे. याच्या बायकोचं जाऊन मद करा. जी सोबत आल्यानंतर माणूस माजल्यासारखाच वागतो, त्याला काय पत्नी म्हणतात का? पत्नी शब्द फार सुंदर आहे. पत शब्दाचा धातू आहे, त्यामुळे पतधातू आहे. पतधातूचा अर्थ अधपतित होणे, खाली पडणे. त्याला न शब्द लावला. जी पतनाला नाकारते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःच्या हाताने पतन करून देते तिला वाईफ म्हणतात. इंग्लिश मधला शब्द आहे वाईफ. शब्द माहित आहे ना? लॉंग फॉर्म आहे बरं त्याचा, तो शॉर्ट फॉर्म आहे. वाईफ हा शब्द केवळ विनोदा करता. वाईफ शब्दाचा अर्थ वरी इन्व्हायटेड फॉर एव्हर. स्वतःच्या हाताने बोलावून घेतलेली काळजी तिला वाईफ म्हणतात. घरात वाईफ नसावी, पत्नी असावी. ती पत्नी आपल्या पतीच्या पतनापासून नाकारणारी असावी. ती त्याला थांबवणारी असावी. तीच म्हणत असेल की मी पतनाला कारणीभूत होते, तर संसाराची वाट लागल्याशिवाय राहत नाही आणि मत्सराचा आसूर झाल्याशिवाय राहत नाही. कायम लक्षात ठेवा माता भगिनींनो, घर तुमच्या भरोशावर टिकतात, यांच्या नाही, माझ्याही नाही. कारण आमच्या महाराज म्हणून स्पष्ट शब्द सांगितलं, न गृहम गृहमित्याहू गृहिणी गृहमुच्यते. घराला घर म्हणत नाहीत. माणूस फक्त इमारत बांधतो. माणूस फक्त इमारत बांधतो. त्याचं घर करण्याचं कार्य त्या घरातल्या गृहिणीचं असतं. ती घरात असते तोपर्यंत घर असतं. ती घरात नसू द्या, काय होतं? 8 दिवसात विचारणं सगळ्यांना. बाकीच्यांचं जाऊ दे, मी माझा तर अनुभव सांगतो. समजा चुकून जर 8 दिवस माहेरी गेलेली असेल तर माझे सगळे पुस्तकं खाली आलेले असतात. कारण अख्ख्या घरात पसारा असतो. चुकून कोणी आला तर बसवाय करता पुस्तकं बाजूला करूनच जागा करावी लागते. कारण आता कोणीच नाही आवरणार. माणसं फक्त पसारा करू शकतात, आवराय करता माता भगिनी तुम्ही आहात. म्हणजे आमच्या मागे लावला असं म्हणू नका. तर हे बरं आहे आपलं, तुम्ही गोड बोलू बोलू सगळं आमच्या मागे लावताय, त्यातला अर्थ नाही आहे. पत्नी शब्दाचा अर्थ आहे त्या घराला घरपण देणारी. म्हणून आपल्याकडे किती सुंदर पद्धत आहे. सगळी मेहनत नवऱ्यानी करायची. विटा त्यांनी आणायच्या, दगड त्यांनी आणायचे, लाकडं त्यांनी आणायचे, गवंडी त्यांनी शोधायचे, मजुरी सगळी त्यांनी द्यायची, पैसा अख्खा त्यांनी लावायचा आणि हात मात्र इचे लागायचे. हा हातवे, याचे कुठे हात लागतात? हात तिचे, कारण घर तिचं आहे. कायम लक्षात ठेवा, ती गृहिणी घरात आहे म्हणून त्या घराला घरपण आहे. जसं काल सांगितलं होतं, शक्ती आतमध्ये आहे म्हणून याला शिवत्व आहे आणि सगळीकडे आहे आणि सगळे उत्सव त्यांचे. मग अशी वाईट बोललो त्यांना, आता थोडं चांगलं सांगतो ना. सगळे उत्सव त्यांचे. म्हणून मा लक्ष्मीचा उत्सव असतो. लक्ष्मी पूजन, वास्तविक अमावास्या असते, अंधकार असतो, पण मा लक्ष्मीचा उत्सव असतो. मा लक्ष्मीच्या उत्सवात नाना प्रकार, काय सगळे कपडेच कपडे, दागिनेच दागिने, खाद्यपेय पदार्थांची रेलचेल, जिकडे तिकडे घमघमाट सुटलेला, फटाके लावलेले आहेत, आनंद उत्सव जिकडे तिकडे आहे. त्याला आईचा उत्सव म्हणतात, जगदंबेचा उत्सव. आणि बुवाचा तिथून पुढे 11 दिवसांनी कार्तिकी एकादशी. न फलम न जलम मूल न पर्णंकन न मेवच, टाळ घेऊन बस कुठत, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उत्सव माणसांचे नाहीयेत, उत्सव स्त्रियांचे. साधा हिशोब आहे, कारण त्या जगदंबेच्या भरोशावर घराला घरपण आहे. तो हिशोब तिथं येऊन पोचली. ती मदकरा होती, नेमका उलटा हिशोब झाला, माणूस बिघडला. आत्तापर्यंत चांगला तप करणारा उद्यापासून वाईट मार्गाला लागला. ती मदकरा सांगते. ते सासूरवाडीचे सगळे लोक हा म्हणतोय सुरुवातीला, नाही असं नाही. मदासुराचं वाक्य, मत्सरासुराचं वाक्य आहे, माझी इच्छा आहे जावं आणि सगळ्या देवतांना जिंकावं, पण आई नाही म्हणते. आणखीनही संस्कार थोडासा शिल्लक आहे.
आणखीनही सांगते, आई नाही म्हणते, पण सासूरवाडीचे सगळे लोक तुझी आई कशी मूर्ख आहे हे पटवून देतात. हे मत्सरासुरापासून चालत आलेलं आहे, नवीन नाही आहे. आणि मग या पद्धतीने त्याला पटवून देण्यात आलं. तिला काय लागतं सांगायला, ती सगळी देवांच्याच गटाची आहे, तू तिचं काय ऐकत बसू नको, तू राक्षस आहे, आपली सत्ता असली पाहिजे, देवांनी तुला वरदानं दिले, काय फुकटात थोडे दिले, काय उपकार थोडेही केले, तू तुझ्या प्रयत्नांनी मिळवलं, असं ज्याला ज्याला वाटतं त्याला राक्षस असं म्हणतात. काय मी माझ्या कृपेने मिळालं नाही, सगळं त्याच्या ताकदीने. उगीच ओरडतो माणूस, हा मोठा हार घेऊन येतो, मोर्याला वाहतो आणि मग दणकून सांगतो आज माझा हार सगळ्यात मोठा. हसू येतं मला. कोणता तुझा हार? जर तो हार कुठल्या तरी वेगळ्या माणसाला दाखवा आणि विचारा कशाचा हार आहे, तो म्हणतो निशिगंधाचा, झेंडूचा, मंदाराचा, शमीचा. हार कशाचा? निशिगंधाचा. हार कशाचा? जास्वंदाचा. हार कशाचा? चमेलीचा. हार कशाचा? मंदाराचा. या झेंडूला वाटतं आपला. हार तुझा कुठं आहे? फुलं तर त्याने केली, त्याच्या कृपेने ते फुलं लागले. तुझ्या कृपेने तू एक झाडाला एक फुल आणून दाखव बरं. 10-10 महिने मी पाणी टाकतो. विदर्भात येऊन पहा, आमच्या हाल आहेत पाण्याचे. 10-10 महिने मी पाणी टाकतो, त्या झाडाला एक फूल येईल तर शपथ. झाडाचे तोंड केव्हाही आपले वाजली की 12. चेहरा असा वेडा वाकडा, ते झाडाचे पानं असे मलूल पडलेले असतात. एक दिवस भगवंताची कृपा होते, पर्जन्य वर्षाव होतो, फुलं तोडता तोडता मी थकून जातो, इतके आतून येतात. काय माझ्या ताकदीने आले? एक फूल नाही आलं माझ्या ताकदीने. सगळे फुलं त्याच्या कृपेने आले, सगळे झाडं त्याच्या कृपेने फुलले, त्याच्या कृपेने कापूस तयार झाला म्हणून धागा तयार झाला, त्याच्या कृपेने लोखंड तयार झालं म्हणून सुई तयार झाली, त्याच्या कृपेने हातात दम होता, डोळ्यात ताकद होती, नाही तर दिवसभर विनत बसते. सुई तिकडं छिद्र इकडं आणि धागा तिकडं, कुठं ताकद आहे आपली? त्याच्या कृपेने डोळ्याने घालता आलं, त्याच्या कृपेने हाताने उता आलं. त्याला वाहिल्यानंतर जर हार माझा वाटत असेल तर माझा मत्सरासुरच होणार आहे, पुढचा हिशोब. पण आपल्याला त्याचाही अहंकार, कशाचाही अहंकार चढत राहतो. मी इतकं केलो याचा अहंकार, मोठी पंचायत आहे. मत्सरासुराचा हिशोब तो आपल्याला सांगितला. मत्सर तयार होतो, मत्सर नाना प्रकारे. पहिल्यांदा तर नाही म्हणतो, माझी आई नाही म्हणतीये म्हणून मोठ्या प्रेमाने सांगतो, पण सगळे एकत्र बसलेले त्याला भिडवतात, त्याला फसवतात आणि त्याला आक्रमण करायला भाग पाडतात. आणि मग मत्सरासुरामधला राक्षस जागा होतो. राक्षस जागा झाला कसं समजायचं? मुद्गलांनी सगळ्या राक्षसांकरता एक फार मस्त डिग्री देऊन ठेवली आहे. 3 गोष्टींच्या मागं लागतात: स्त्री, मांस, मदिरा, आसक्ता. सगळ्या राक्षसांचं एका लाईनमध्ये वर्णन केलं. स्त्री, मांस, मदिरा, सक्ता, आसक्त. स्त्रीमध्ये, मांसामध्ये आणि मदिरेमध्ये जो आसक्त असतो त्याला दैत्य असं म्हणतात. काही दैत्य शब्दाची वेगळी व्याख्या नाही, काळे बेंद्रे असायची गरज नाही. मग अशी सांगितलं तसं स्मार्ट असतात, संध्याकाळी डोलतात. राक्षस कुठून आलं ते समुद्रमंथन पुन्हा आठवा. मग अशी सांगितलेलं, समुद्रमंथनात एका बाजूला देव आहेत, समुद्रमंथनात दुसऱ्या बाजूला दैत्य आहेत. दोघांनी मिळून समुद्रमंथन केलं. दोघांनी सारखीच ताकद लावली की नाही हो? बिलकुल ताकद लावली सारखीच. यांनी तेवढीच ताकद लावली, त्यांनी तेवढीच ताकद लावली. मिळालं काय काय? कथा येईल त्यावेळा बाकीच्या गोष्टी पाहू. मिळालं काय काय? एक 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 गोष्ट नवीन मिळत गेली. पण मध्येच दैत्यांनी सांगितलं संप, आम्ही आता काही करणार नाही, कारण आम्हाला काहीच भेटत नाहीये. जे भेटलं ते देवांकडे चाललं. चांगलं चालू असलेलं काम जे बंद पाडतात त्यांना राक्षस बनतात. व्याख्या ऐकून ठेवा. चांगल्या चालू असलेल्या कामात संप करतात त्यांना राक्षस म्हणतात. तुम्ही म्हणाल आपल्या मागण्या मागायच्या नाहीत का? बिलकुल मागायच्या. मागण्याबद्दल नाही म्हणत आहे, पण कशा मागायच्या विषय निघाला म्हणून सांगतो. जपानमधल्या एका बुटाच्या कारखान्यात संप झाला. ऐकून ठेवा, संप कसा असला पाहिजे आणि भारतात कसा होतो. बुटाच्या एका कारखान्यात संप झाला. सगळे कर्मचारी वेळेवर यायचे, सगळे कर्मचारी दिवसभर काम करायचे, एकच काम करायचे, एकाच पायाचे बूट तयार करायचे. कारण करारात असं कुठंच लिहिलं नव्हतं दोन्ही पायाचे बूट करावेत. एकाच पायाचे बूट तयार केले. 8 दिवसात मॅनेजमेंट शरण आलं. कारण विकल कसं? फक्त डाव्याच पायाचे बूट. 8 दिवसात मॅनेजमेंट शरण आलं. मॅनेजमेंटनी सगळ्या त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या. यांनी पुढच्या 8 दिवसात फक्त उजव्या पायाचे तयार केले. 15 दिवसाचं उत्पादन जेवढ्याला तेवढं होतं. याला संप करणे म्हणतात.
आपल्याकडे संप म्हटलं का पहिलं काम एसटी बस फोडा. हे कोणता संप आहे? आणि हे करणारे सगळे सुशिक्षित असतात. शब्द पुन्हा वापस घेतो मी. हे करणारे सगळे ग्रॅज्युएट असतात, सुशिक्षित नसतात. कारण माणूस शिकल्याने सुशिक्षित होतो याच्यावर माझा विश्वास नाही. तो शिकल्याने फक्त साक्षर होतो, सुशिक्षित होत नाही. उलट जितका जास्त शिकतो तितकी जास्त गडबड करतो. आणि म्हणून इंग्रजीमध्ये वाचतात सिगरेट स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ, आणि मग पितात, त्यांना ग्रॅज्युएट म्हणतात. शिकल्याने कुठं सुधारले? शिकल्याने सुधारले असते तर वाचून कळलं नसतं का हे चुकीचं आहे म्हणून. पण चुकीचं काय आणि बरोबर काय हेच ज्याला कळत नाही त्याला आपण सध्या सुशिक्षित म्हणतोय. ही रचना नाहीये. मत्सरासुर निर्माण होतो, नाना प्रकारे उधम करायला सुरुवात करतो. कोणत्या? 3 गोष्टींवर. मी समुद्रमंथन आपल्याला सांगत होतो. समुद्रमंथनात जेवढी मेहनत यांनी केली, दैत्यांनी केली, त्याच्यानंतर ठरलं ठीक आहे आता याच्यानंतर जे निघल ते तुमचं. काय निघालं? त्याचं उत्तर आहे दारू निघाली. कारण 14 रत्नांमध्ये एक रत्न आहे सुरा. सुरा म्हणजे दारू. ती दारू निघाली. दैत्य म्हणतात ले लेंगे. घेऊन मोकळे झाले, पिऊन मोकळे झाले. जेवढी मेहनत देवांनी केली तेवढीच मेहनत दैत्यांनी केली. वाक्याचा अर्थ समजून घ्या. दिवसभर जे सगळी मेहनत करतात आणि संध्याकाळी घेऊन मोकळे होतात त्यांना दैत्य म्हणतात. त्याचा दिसण्याशी काही संबंध नाहीये. हा सगळा भाव आपल्याला अमृत मिळेपर्यंत मेहनत करतात त्यांना देव म्हणतात. 3 प्रकार आहेत तिथं. जे मिळल ते दारूत मातीत घालतात त्यांना दैत्य म्हणतात. अमृत मिळेपर्यंत मेहनत करतात त्यांना देव म्हणतात. तिसरा गट आहे त्याच्यात एकच आहे, बाकीचे नसतात कारण त्या गटात कधीच बहुमत नसतं. तिसरा गट आहे इतरांना अमृत प्यायला मिळावं म्हणून स्वतः विष पिऊन मोकळे होतात त्यांना महादेव म्हणतात. बाकीचे तर देव आहेत अमृत प्याय करता, ते इतरांच्या अमृता करता स्वतः विष पिऊन मोकळे होतात. महादेवांचा हिशोब सांगितला. 3ची रचना आपल्याला सांगितली. स्त्री मांस मदिरा आसक्ता. स्त्री मांस आणि मदिरा यांच्या मागे जो पागल होतो त्याला दैत्य असं म्हणतात. सगळे दैत्य एकाच मार्गाने गेलेत, याच पद्धतीने गेले. मत्सरासुर मोठा झाला. मत्सरासुराने मोठा झाल्यानंतर पहिले पृथ्वीवर आक्रमण केलं, सगळी पृथ्वी जिंकली. मग नागलोकात गेला, नागलोक सगळा जिंकला. स्वर्गात गेला, सगळा स्वर्ग जिंकला. स्वर्गामध्ये पहिल्यांदा लढाई झाली. लढाया एकदा ऐकून ठेवा किंवा जाऊ द्या, जसं जसं पुढच्या खंडात येईल त्या वेळा लढाया सांगू. सगळ्या लढायांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अस्त्रांची एक प्रक्रिया सांगितलेली आहे. त्या प्रक्रियेने लढाया होतात. त्या सगळ्या लढायानंतर ते दैत्य जिंकतात कारण वरदान आहेत मागे त्यांच्या. त्या वरदानाच्या भरोशावर दैत्य जिंकत गेले. इंद्र शरण आला. इंद्र उठ पळाला. पळून गेलेला इंद्र जाऊन पोचला ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवाला सांगितलं याच्यावर उपाय. ब्रह्मदेव म्हणाले माझी कुठे ताकद आहे, मी काय लढणारा माणूस थोडा हो, वाटाघाटी करू शकतो फार तर नाही का, माझा काही विषय नाही. मी फार तर चर्चा करू शकतो, मी फार तर प्रवचन देऊ शकतो, लढाई हे माझं काम नाही, मी बुद्धीचा माणूस. ते मग पोचले विष्णूंकडे. विष्णूंनी सांगितलं हे काही माझ्याच्यानी जमण्यासारखं नाही, कारण त्याला वरदान आहे पंचमहाभूतापासून जो जन्माला आला त्यांनी मृत्यू होणार नाही, म्हणजे माझ्या हातून हा मरणार नाही. म्हणजे आपण एक काम करू, ज्यांनी वरदान दिले त्यांच्याकडे जाऊ. भगवान शंकरांकडे जाऊन पोहोचले. शंकरांना मागितलं आम्ही इथे येऊन थांबतो. दैत्य जाऊन पोहोचला इंद्रपुरीमध्ये. इंद्रपुरीतले सगळे भोग भोगले. आणि मग याच्या डोक्यात एक कल्पना आली, मी आता इंद्र आहे, देवांचा राजा आहे, याचा अर्थ सगळे देव मला शरण आले पाहिजे, माझ्या पायाशी येऊन पोचले पाहिजे. त्यांनी आज्ञा केली सगळ्या देवांना पकडून आणा, नसतील येत तर जबरदस्ती धरून आणा, माझ्या पाया पडलेच पाहिजे, बाकी सगळे माझ्या पाया पडलेच पाहिजे, असं ज्याला वाटतं त्याला दैत्य असं म्हणतात. सगळ्या व्याख्या ऐकून ठेवा कायमच्या. ते स्वतःहून पडत असतील त्याला संत म्हणतात, पण जबरदस्ती जो पाया पडवून घेतो त्याला दैत्य असं म्हणतात. दैत्यांनी सांगितलं सगळ्यांना घेऊन या. दैत्याचे सगळे गट पोहोचले. ब्रह्मलोकात जाऊन पोचले रिकामा, विष्णू लोकात जाऊन पोचले रिकामा. म्हणजे गेले सगळे कुठे? शेवटी समजलं सगळे शिवलोकात जाऊन पोचले. कैलासावर जाऊन पोचला. कैलासाचं ते दिव्य वैभव पाहिलं. विषय निघाला तर ऐकूनच ठेवा, ते ऐकलंच पाहिजे. कैलासाचं वैभव किती अद्वितीय असावं. कैलासाचं वैभव सांगताना सांगितलं शास्त्रकारांनी, एक कल्पवृक्ष असला तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. कैलासात कल्पवृक्षाचे अरण्याच्या अरण्य आहेत. एक कामधेनू असली सगळ्या इच्छा पूर्ण होतात. कैलासात कामधेनूचे कळपच्या कळप आहेत. एक चिंतामणी रत्न मिळालं तर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. कैलासात चिंतामणी रत्न खडीसारखं वापरलंय.
पण एवढ्या सगळ्या वैभवाचा मालक गावाच्या बाहेर स्मशानात अंगाला चिताभस्म लावून बसलेला असतो, त्याला भगवान शंकर म्हणतात. मग या सगळ्या वैभवाचं काय? त्याचं उत्तर आहे ते इकडचं डिपार्टमेंट. वैभव सगळं कोणाच्या कामाचं? आई जगदंबीच्या. ती मा पार्वती नाना प्रकारे नटते, रोज वेगवेगळा शृंगार करते, दिवसागणिक त्या प्रकारचे शृंगार. सोमवार आला सगळं पांढरच पांढरं, मंगळवार आला लालच लाल, दिवसानुसार नाही का त्या दिवसानुसार शृंगार करते, बाहेर येऊन पोचते. हे फक्त तिच्याकडे पाहून हसतात. अगं सगळं खराब आहे, सगळं खोटं आहे. हे सगळं नाचल्यानंतर शेवटी इथंच यायचंय, म्हणून तर मी इथं बसलोय. कारण किती नाचला तरी शेवटी आखरी रास्ता एकच, ब्रह्मकमंडलूचा घाट. तिथंच जाऊन पोहोचायचंय. ते म्हणतात मी तिथंच बसतो, कारण नाहीतरी इथंच यायचं आहे. मग तिच्या अंगळ्यामध्ये खूप दागिने पाहिले की यांना एखाद दिवशी गडबड वाटते, आपल्या गळ्यात काहीतरी असलं पाहिजे. मग हे एक पकडतात आणि घालून घेतात, आणि याचा पाहिला किती आतमध्ये जाते. मजेदार जोडप आहे. एक कमालीचं वैभव आई जगदंबा आणि कमालीचं वैराग्य भगवान शंकर, आणि तरी चांगला संसार चाललाय. नाही एकमेकाला मॅचिंग नसल्यामुळे तुम्ही काही मला फिट नाही असं तिने कधी म्हटलं नाही. असे कसे राहता भडंग भिकारी, नाही का, असं कुठं राहत असतो का असं तिने कधी म्हटलं नाही. कळलं पाहिजे व्यवस्थित. भगवान शंकर तसे आनंदात राहतात. चिता भस्मा लेपो गरळ मशलो दिग्पट धरो, अशा अवस्थेत भगवान शंकर बसलेले. ते सगळं वैभव त्या दैत्यांनी पाहिलं, हरखून गेले. हरखून गेले की दैत्य होतात. वैभव पाहिल्यानंतर ज्याला शंकर दिसतो त्याला कैलास मिळतो, बाकी त्यांचा कै गेला, नुसतीच लाश. काय मजेदार शब्द आहे. दैत्यांमधून काही निघून गेला, नुसतीच लाश उरली अशी अवस्था होते. ते दैत्य तिथं जाऊन पोहोचले, त्यांनी ती सगळं वैभव पाहिलं आणि भगवान शंकरांना सांगितलं. मत्सरासुरांनी सांगितलंय मुकाट्यानी शरणी या, मी आता देवांचा राजा आहे. भगवान शंकर चिडतात. संतापलेल्या शंकरांनी सांगितलं माझ्या वरदानाने मोठा झाला. दैत्य पुढचं वाक्य वापरतो, तुमच्या वरदानाने म्हणजे काय उपकार केले? मी तपश्चर्या न करताना जर तुम्ही मला काही दिलं असतं तर मी म्हटलं असतं तुमचे उपकार. मी तप केलं आणि त्या तपाच्या भरोशावर मिळवलं, तुम्ही नाही दिलं. हे दणकून कैलासपतीला सांगितलं जातं. कैलासपतींसोबत युद्ध होतं, त्यात कैलासपती पराजित होतात. सगळ्या कथा सारख्याच आहेत 8ही पुराणातल्या. कैलासपती शेवटी सगळ्या देवांसह वनवासात येऊन पोहोचतात. कुठे? भारतात. कारण हा पूर्वापार चालत आलेला प्रकार आहे. ज्यानी जिथं जिथं मार खाल्ला त्यांनी मुक्कामाला भारतात यायचं. आणि आपलं सबके लिए खुला है मंदिर यो हमारा. कोणी कुठेही मार खाल्ला की त्यांनी भारतात येऊन राहावं. आमच्या सोयी नसल्या तरी चालतील, त्यांचे कॅम्प व्यवस्थित चाललेच पाहिजे, हे तेव्हापासून चालत आलंय. त्यावेळा ते देव तरी होते, निदान बरं तरी होतं. आता राक्षसांनाही आम्ही तसंच वावरतोय. पुढचा हिशोब आला, सगळ्या देवता येऊन पोहोचल्या. इथं येऊन त्यांनी चिंतन केलं आणि मग पुढचा भाग महत्वाचा असतो. कैलासात होता तोपर्यंत शंकरांना, वैकुंठात होते तोपर्यंत विष्णूंना, सत्यलोकात होते तोपर्यंत ब्रह्मदेवांना, स्वर्गात होते तोपर्यंत इंद्रांना कधी उपासना करावं वाटली नव्हती. कारण सत्ता होती तोपर्यंत माज होता सगळ्यांचा. देवराज इंद्रही त्याला अपवाद नाहीये. देवराज इंद्र स्वर्गात होते तोपर्यंत काय करत होते? त्याचं उत्तर आहे रंभेसोबत नाचत होते. मत्सरासुर म्हणून तर जन्माला आला. जोपर्यंत स्वर्गात होता तोपर्यंत नुसता रंभेसोबत नाचत होता, छान शौक करत होता. झटका बसला आणि मग मोरया आठवला. कारण झटका बसल्याशिवाय तो आठवतच नाही. रस्त्याने चालताना 999 पावलं व्यवस्थित टाका, चुकून तोंडातून गजानन निघत नाही. 1000व्या पावलाने ठेच लागू द्या, अरे देवा म्हणतो की नाही. कारण ठेच लागल्याशिवाय अरे देवा आठवतच नाही. हेच तर दुर्दैव आहे. पहिल्या 999 पावलाला जर गजानन केलं असतं, मी तुम्हाला खात्रीने सांगतो 1000व्या पावलाला ठेच लागलीच नसती. पण चांगलं चालू असताना भगवंताला न आठवणे आणि झटके खाल्ल्यावर ते आठवणे, हे देवांचं नाही सुटलं. आपलं काय सुटल? नाही. त्यांची उपासना आपण करतो तसेच होतो. मार खाल्ल्यावरच आठवते, नाही आता एकदा मोरयाच्या समोर गेलो पाहिजे.
जर व्यवस्थित आला असता तर कधी पंचायत आली नसती, पण ते समजत नाही. सगळ्या देवता येऊन पोचतात आणि मग त्यावेळा लागतात त्यांना श्री गुरु असं म्हणतात. कारण ते आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. डोळे सगळ्यांना असतात, उघडतात किती लोकांचे? एक साथ येते. आमच्याकडे एक मस्त प्रकारे वाक्य मला आठवलं म्हणून, साथ येते डोळे आले म्हणतो ना आपण, डोळे येतात. डोळे आले. आमच्या तरुण भारतवाल्यांनी एक मस्त अग्रलेख लिहिला, डोळे तर आले पण दृष्टी कधी येणार. म्हटलं वा, काय मजेदार अग्रलेखाचं शीर्षक आहे. दृष्टी नाहीयेत, डोळे सगळ्यांनाच आहेत. दिसतं किती लोकांना? फार कमी लोकांना. कान सगळ्यांना आहेत. ऐकू किती लोकांना येतं? ऐकू येण्याचा अर्थ हिताचं किती लोकांना कळतं? सगळे संत हिताचं सांगतायत, आम्हाला कुठं ऐकू येतंय? आम्हाला ऐकू फक्त बिग बॉस. मग काय न बोललेलं बरं. मोठी अडचण आहे सगळी. हिशोब आपल्या समोर मांडलाय. मत्सरासूर येऊन पोहोचल्यानंतर सगळे पराजित झाले, वनवासात गेले, झटके खाल्ले. मग यांना आठवलं. त्यावेळा भगवान गुरु येऊन पोहोचले. गुरु महाराज दत्तात्रेय येऊन पोहोचतात. दत्तात्रेयांना प्रार्थना करण्यात आली, उपदेश करा. दत्तात्रेय सांगतात, शिवा, कारण भगवान शंकरांपासून उपदेश, खालच्यांना काय करायचा? मोठ्याला करावा. सगळ्यात मोठे कोण? भगवान शंकर. भगवान दत्तात्रेय भगवान गुरु शंकरांना सांगतात, मत्सर तुझ्याच आतमध्ये बसलाय, बाहेर कुठे शोधतोस? पहिला शंकरांना सांगितलं, तुझ्या आतमध्ये मत्सर आहे. तुला वाटतंय माझ्यापेक्षा बाकी सगळे देव कमी, मी महेश्वर. बाकी सगळे देव, मी महादेव. आणि हे बाकी सगळे माझ्यापेक्षा तुच्छ आहेत, हे तुला वाटतंय. त्यालाच मत्सर म्हणतात. तो मत्सर तू काढ. पण हे सांगणार कोण? जो अवधूत असेल तो. नग्न स्वरूप, दत्तात्रेयांचं स्वरूप सांगितलं नग्न. आपल्याकडे भैरवाचं स्वरूप सांगितलं नग्न. नग्न शब्दाचा अर्थ कपडे काढून फिरणे एवढा नाहीये, तो बाह्य विचार झाला. नग्न शब्दाची व्याख्या मुद्गल पुराणाने आपल्याला दिली, माया वस्त्र विहीनोयम स नग्न इति उच्यते. ज्याचं मायारूपी वस्त्र गळून पडलेलं आहे त्याला नग्न म्हणतात. भगवान दत्तात्रेय अवधूत आहेत. त्यांनी सगळं वस्त्र त्याग केला. धूत म्हणजे धुवून टाकणं. सगळं धुतल्या गेले. यांच्या मनातलं कल्मेश, सगळं मनातला मळ ज्यांचा धुतल्या गेला, असे परमाशुद्ध असणारे भगवान दत्तात्रेय सांगतात, मनातला मत्सर पहिले धू. बाहेरचं जिंकणं सोपं आहे. आतमधले शत्रू जिंक, बाहेरचे जिंकणं सोपं आहे. पण आपली अडचण आहे, आपण बाहेरचे जिंकत सुटलोय. ते कसे जिंकता येईल यासाठी प्रयत्न करतोय, स्वतःला जिंकत नाही. अडचण तिथं आली. मत्सरासुराच्या विनाशाकरता भगवान शंकरांनी स्वतःतला मत्सर जिंकला. आणि ज्या क्षणी स्वतःतला मत्सर जिंकला त्या क्षणी भगवान प्रगट झाले. त्या प्रगट होणाऱ्या तत्वाला वक्रतुंड असं म्हणतात. बाहेरून नाही यायचंय, ते आतमधल्या आतमध्येच आहेत. फक्त हे वरचं गेलो, हे वरचं गेल्याबरोबर प्रगट होतात. जसं त्या नाथांच्या जीवनातला एक प्रसंग आहे. नाथ महाराजांकडे एक माणूस आला आणि त्यांनी नाथबाबांना विचारलं, म्हणे तुमच्याकडे परीस आहे का? नाथबाबा म्हणाले, हो आहे. म्हणे कुठं आहे? म्हणे ते पलीकडच्या कोनाड्यामध्ये लोखंडाची डबी ठेवली आहे, त्याच्यात परीस ठेवलाय. त्या माणसाने असं खालपासून वरपर्यंत नाथाकडे पाहिलं. पागल असला पाहिजे हा माणूस बहुतेक. अशा याच्यामध्ये तो माणूस तनतन करत निघून गेला. पण नाथबाबांना ओळखणारे जे होते ते म्हणाले, नाही, नाथबाबा खोटं नाही सांगणार, खोटं बोलणारच नाही, संत आहेत, खोटं कसं बोलतील, काहीतरी गडबड आहे. यांनी सांगितलं, विचारलं. म्हणे कुठं आहे परीस? म्हणे आहे की त्या डबीत, अन्न असतो की नसतो विचारू नका, त्यातला कथेतला भाव समजून घ्या. माणूस गेला, एक डबी घेऊन आला. डबी उघडली, आतमध्ये एक दगड होता, त्याला परीस म्हणायचं. अडचण एकच होती, त्याच्या भोवताला वेड्या वाकड्या घाणेरड्या कपड्याच्या 10-12 चिंध्या गुंडाळल्या होत्या आणि त्या चिंध्यांसकट तो डबीत ठेवला होता. म्हणून डबीला काही परीस लागत नव्हता आणि डबीचं काही सोनं होत नव्हतं. ज्या क्षणी त्या डबीला तो परीस लागला, डबीचं सोनं झालं. अशी एक डबी नव्हे डबा आपल्या जवळ आहे. हे काय 6 फुटाचा डब्बा आहे, आतमध्ये परीस आहे, पण नाना प्रकारच्या चिंध्या गुंडाळल्या आहेत. पहिल्या अवतरणाला मत्सर म्हणतात, दुसऱ्या आवरणाला मद म्हणतात, तिसऱ्या चिंधीला मोह म्हणतात. एकदा जर या चिंध्या बाजूला झाल्या आणि परीस या डब्याला लागला तर याचंही सोनं होते, नाही तर मग डब्बेच कचरा कुंड्या. कारण डब्याची तेवढंच उद्योग होणार, दुसरं काय होणार आहे? या परीसाला लागलं पाहिजे, या चिंध्या सुटाव्यात, नव्हे निदान ढिल्या व्हाव्यात, याच्यासाठी अधिक मास आणि याच्यासाठी पुराण प्रवचन.
कुठंतरी एखादी चिंधी ढिली झाली पाहिजे, एखाद्या कोपऱ्यात जरी फाटली न चुकून टच जरी झाला डबा सोन्याचा. नाही का? डबा सोन्याचा झाला कसं समजायचं? त्या डब्याच्या पायावर बाकीचे सगळे येऊन पडतात. हेच सोन्याचं लक्षण आहे. संत झाले, सोन्याचे झाले, त्यांची डबीच होती, शरीराचा हाडामासाचाच देह होता, पण तो देह संजीवन झाला. नाही का? का? कारण त्या डब्याला आतमधली चिंधी गेली. मत्सरासुराच्या विनाशाकरता भगवंताची प्रार्थना केली. चिंधी गेली की भगवान प्रकट होतात, वक्रतुंड रूपात आले. वक्रतुंड शब्दाचा अर्थ समजून घ्या. वक्र शब्दाचा अर्थ वाकडं, तुंड म्हणजे तोंड. मराठीतले अर्थ घेतले का चिंध्या झाल्यास समजा. ज्याचं तोंड वेडं वाकडं आहे कुठल्याही रोगाने, त्याला वक्रतुंड म्हणावं लागेल. चालेल? नाही चालत. मग लोक सांगतात नाही म्हणे वक्रतुंड म्हणजे त्यांनी सोंड वळवली आहे म्हणून वक्रतुंड. म्हटलं बिलकुल नाही. सोंड हे मोर्याची नासिका आहे. कारण हत्तीचं जर प्रतीक म्हणून वापरलंय तर सोंड हे हत्तीचं नाक आहे, तोंड नाही. म्हणून कायम लक्षात ठेवा, मोर्याच्या सोंडेत पेढे, चिरंजी, खोबरं दाबू नका. सोंड हे त्याचं नाक आहे. त्याच्या नाकात जर पेढे घालाल तर मोर्या तुमच्याकडं पाहिल का पाहून घेईल? समजून उमजून भक्ती करत जा, गोंधळ नाही. मोर्याचं तोंड नाहीये. त्यांनी म्हणे सोंड वाकडी केली म्हणून वक्रतुंड नाही. मग वक्र नासिका म्हटलं असतं. मग वक्रतुंड शब्दाचा अर्थ काय? मुद्गल पुराणे वक्रतुंड शब्दाचा अर्थ दिला, वक्रा संकथिता माया. मायेला वक्रा असं म्हणतात. तिला जो तोंडाने म्हणजे फुंकरीने उडवून लावतो. फुंकरीने कोणत्या गोष्टी उडवत्या? ज्या अत्यंत हलक्या असतात. अत्यंत हलक्या ज्या गोष्टी असतात त्या नुसत्या फू केलं की निघून जातात. तशी ज्याच्या समोर माया असते तो सहज आपल्या फुंकरीने मायेला उडवून लावतो, त्याला वक्रतुंड असं म्हणतात. असे भगवान वक्रतुंड प्रकट होतात. मग त्यांचं ठरलेल्या पद्धतीने लंबी चौडी लढाई होते आणि लढाईच्या समोर येऊन पोचल्यानंतर भगवान त्याचे दोन्ही मुलं मारतात. मत्सर मरत नसतो पण मुलं मारता येतात. एका मुलाचं नाव आहे सुंदर प्रिय, दुसऱ्या मुलाचं नाव आहे विषय प्रिय. नावं फार महत्वाची आहेत. काय मारायचं? पहिले सौंदर्य प्रियता मारा, पुढे विषय प्रियता मारा. मी विषय मारा म्हटलं नाही, ते शक्य नाही. प्रियता तर मारता येईल की नाही? आवड तर कमी करता येईल की नाही? तेवढं तर असलं पाहिजे. सौंदर्य पहिल्यांदा मारा. मी सुंदर दिसलो पाहिजे ही कल्पना पहिले डोक्यातून काढून टाका. मुळात मी सुंदर हीच कल्पना काढून टाका. कारण त्या सौंदर्यापायी तर मत्सरासूर जन्माला आला, रंभा. आता तिच्यापेक्षा कोणी सुंदर आहे का इथं? मग रंभेपायी मत्सरासूर जन्माला येतो. यांच्या सौंदर्यापायी निदान आसूर तर येईल की नाही? सौंदर्य नाही. आणि किती दिवस टिकणार? आजपर्यंत 25-30 वर्षापर्यंतची असलेली, जिच्याकडे पाहून गाणं दणकून आमच्या कॉलेजचे विद्यार्थी म्हणतात तेरे चेहरे से नजर नहीं हटती. पण हे किती वर्ष? आणखीन 10 वर्ष. 25 वर्षानंतर इथून पुढं तेरे चेहरे पे नजर नाही रुकती. हे होणार आहे की नाही? होणारच आहे. सौंदर्य ही टिकणारी गोष्ट नाही. जी गोष्ट टिकणारीच नाही तिच्यातून आनंद मिळवायचा प्रयत्न टिकेल कसा? टिकत नसतं. ज्या ज्या गोष्टी, एक सांगितलं सुंदर प्रिय, दुसरा सांगितला विषय प्रिय. विषय याचा अर्थ सगळ्या इच्छा. त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्याकरता आपण काय गोळा करतो? त्याचं उत्तर आहे पैसे, नोटा. विषयप्रियतेचं सगळ्यात पलीकडचं टोक काय आहे? त्याचं उत्तर आहे पैसा. जगातल्या कुठल्याही प्राण्याला न लागणारा एक भयानक पदार्थ माणसाने शोधून काढला. मुंगीपासून हत्तीपर्यंत कोणालाही लागत नाही. माणसाला त्याच्याशिवाय जमत नाही. प्रचंड नोटा जमा करतो आणि मग एक दिवस आकाशवाणी होते, मेरे प्यारे भाई और बहनो, आणि जमवलेल्या सगळ्याचा रात्रीतून कचरा. कागदच झाले नुसते. त्या नोटांना काय किंमत उरली? बरं सांगता येईना माझ्याजवळ इतके आहेत, कारण आणले कुठून? पंचायत आहे. ज्याच्या ज्याच्या भरोशावर सुख मिळवायचा तुम्ही प्रयत्न करता, एक दिवस त्याचा कचरा होतो. हे कळणं, याला मुद्गल ऐकणं म्हणतात. एक दिवस आकाशवाणी होणार आहे, ती आकाशवाणी ऐकू आली पाहिजे. एक दिवस त्या सगळ्या जमवलेल्या गोष्टीचा कचरा होईल. आणि नाही त्या गोष्टींचा कचरा झाला तर ज्याच्यासाठी जमवलं त्याचा कचरा होईल.
काल सांगितलं तसं एक दिवस याचाच कचरा होणार आहे, हात लावलं तर स्नान करायची वेळ येणार आहे. हे सगळं टाळता आलं पाहिजे. त्याच्यासाठी मत्सरासुराची कथा हे सगळं मायेचं आहे. हे तोंडाच्या फुंकरीने उडवतो त्याला वक्रतुंड म्हणतात. जाऊन पोहोचले भगवान वक्रतुंड युद्धा करता त्यांच्या समोर मत्सरासुर येऊन उभा राहिला आणि मत्सरासुराचा आणि मोरयाचा संवाद सुरू झाला. ते संवाद समजून घेतले पाहिजे की नाही? त्याच्याकरता माणूस कसा फ्रेश मूडमध्ये असला पाहिजे. तो आल्या आल्या असतो म्हणून उद्या आल्या आल्या त्याच्यावर विचार करू. तोपर्यंत जय गजानन.